अंतरंग साधनातील पहिले साधन श्रवण. श्रवण का करावे? श्रवण म्हणजे काय? श्रवण कोणी करावे? श्रवण कोणाचे करावे? श्रवण कशाचे करावे? श्रवणाचा तो विधी कोणता? श्रवण केव्हा करावे? कशा प्रकारे करावे? श्रवणाचे प्रकार किती? श्रवणातील अडचणी त्या कोणत्या? श्रवणाचे फायदे कोणते? इत्यादी अनेक प्रश्न हे मुमुक्षूंना सतत अडचणीत आणत असतात. तेव्हा श्रवण का करावे हे ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीत लिहिलेल्या एका ओवीवरून अत्यंत स्पष्ट होते. जरी मंत्रेची वैरी मरे, तरी वायाची का बांधावी कटारे. रोग जाय दूध साखरे, तरी निंब का पियावा. तैसा मनाचा मारू न करिता, आणि इंद्रिया दुःख न देता. एथ मोक्षू असे आयता श्रवणाची माझी. या ओवीतून श्रवणाचे महत्व आपल्याला नक्कीच समजले. तर आता पुढील चिंतनातून आपण अंतरंग साधन श्रवण हे नीट समजून घ्यावे. ध्यान मूलम गुरुमूर्ती, पूजा मूलम गुरुपदम, मंत्र मूलम गुरुर्वाक्यम, मुक्ती मूलम गुरु कृपा. ब्रह्मेवाहम अहम ब्रह्म, न चाहम ब्रह्मणा पृथक, नाहम देहो न मे देहा, केवलोहम सनातन. पंचीकरण या आपल्या ग्रंथाचा हेतू जन्म मरणाचा फेरा चुकवणे असा आहे. मनुष्य साधारणपणे जेव्हा आपलं आयुष्य जगत असतो तेव्हा त्याची जी गती आहे ही 3 गुणांमध्ये होत असते. सत्व, रज आणि तम या 3 गुणांचा प्रभाव मनुष्यांवर कायम आहे जन्माला आल्यापासून मरेपर्यंत. परंतु प्रयत्नाने सत्वगुण पाळणं, प्रयत्नाने सत्वगुणाचा स्वीकार करणं आणि त्यासाठीच आपला वारंवार विचार करत राहणं आणि आचरणात आणण्याचा प्रयत्न करणं हे प्रत्येक साधकाचं कर्तव्य आहे. साधकाने तमगुणाकडे जाऊच नये. रजगुणामध्ये साहजिकच प्रपंच असल्यामुळे मनुष्य राहतो, परंतु या रजगुणातून पुढे प्रयत्न करून त्याने सत्वगुणात राहिलं पाहिजे. सत्वगुणामध्ये जर तो राहील तर त्याच्या अंगामध्ये एक बळ राहतं. रज आणि तमगुणामध्ये बळ अंगामध्ये राहत नाही. म्हणजे पारमार्थिक प्रक्रिया करण्यासाठी तमगुणाच्या लोकांनाही बळ असतंच, परंतु त्यांचं बळ आहे ते भलत्याच गोष्टींमध्ये असतं. तसं सात्विकता जर आपण पाळली, सात्विकता जर आपण आचरणात ठेवण्याचा प्रयत्न केला तर अंगामध्ये पारमार्थिक बळ राहतं आणि हे पारमार्थिक बळ टिकावं म्हणून आपण सत्वगुणाचा अवलंब करणं गरजेचं आहे. आणि या सत्वगुणाच्या अवलंबाने आपल्याला पारमार्थिक वेगवेगळ्या प्रक्रिया करण्यासाठी जे काही लागेल ते करता येईल. आपण या ठिकाणी या पंचीकरण नावाच्या ग्रंथाचा अभ्यास करत असताना अनेक प्रक्रिया पाहिलेल्या आहेत. त्यातीलच एक मागील प्रक्रिया जी होती ती म्हणजे समाधीचा अभ्यास. समाधीचा अभ्यास करताना सविकल्प समाधी म्हणजे काय, निर्विकल्प समाधी म्हणजे काय, या 2 समाधींचा आपण अभ्यास केला. आणि निर्विकल्प समाधी प्राप्त केल्यानंतर जे महापुरुष जगत असतात त्यांचं जगणं कसं असतं याचाही आपण थोडासा विचार केलेला आहे. अशा महापुरुषांना ओळखण्यासाठी आपण काय करायला पाहिजे, असे महापुरुष कसे आपण ओळखणार याचाही आपण विचार मागील चिंतनामध्ये केलेला आहे. अशा महापुरुषांना जर आपण शोधलं, अशा महापुरुषांचा जर आपण काय केला, निर्धार केला, तर आपल्याला मुक्ती सहज प्राप्त होते. म्हणजे एवढं सोपं काम आपल्यासाठी, वास्तविक आपल्यासाठी काहीच अवघड काम नाही. किती सोपं काम आहे. जे मुक्ता ते निर्धारिता पाविजे आपलीच मुक्तता. आपली मुक्तता जर आपल्याला पाहिजे असेल, म्हणजे आपण मुक्त आहोत या स्थितीवर, या अवस्थावर जर आपल्याला यायचं असेल तर आपल्याला काय करावं लागेल, मुक्ता ते निर्धारिता म्हणजे मुक्त पुरुषांचा शोध घेतला पाहिजे, त्यांचा निर्धार केला पाहिजे. म्हणून यासारखं सोपं काम आपल्याला काहीच नाही खरं विचार केला तर. मग मुक्त महापुरुष कसे असतात, तर निर्विकल्प समाधी प्राप्त झालेली की मग ते मुक्त होतात. आपण मुक्त महापुरुषांचा निर्धार करावा आणि आपणही मुक्त व्हावं असं आपल्याला या मागील चिंतनातून लक्षात येतं. आपण जे काही हरवलेलं आहे, आपण जे काही अनंत जन्मांपासून वेगवेगळे देह धारण करत राहिलो, याला कारण जे काही असेल ते कारण आपल्याला शोधणं गरजेचं आहे. ज्याच्यामुळे आपण जन्म मरणाच्या फेऱ्यात अडकलो ते कारण शोधलं आणि त्या कारणाचा नाश केला की विषय संपला. संता ते पाहता गिवसावे अशी त्याच ओव्यांच्या पुढे एक ओवी आहे की संतान ते पाहता गिवसावे. ज्ञानेश्वर महाराजांनी लिहिलेल्या
या आधीच्या ओवीप्रमाणेच पुढे जाऊन अशी एक ओवी आहे की संता ते पाहता घेऊसावे. त्यांना जर आपण पाहिलं तर हे आपल्याला सापडतं. मग त्यांना पाहिल्यानंतर हे सापडतं म्हणजे त्यांचा शोध घेणं गरजेचं आहे. म्हणून संत महात्म्यांचा शोध घेणे. संत महात्मे म्हणजे काय, ते खरंच संत महात्म्य आहे का नाही यासाठी जे काही निकष असतील यांचाही आपल्याला शास्त्राच्या द्वारे शोध घेता येतो. शास्त्र जे आहे ते भलतंच मोठं आहे. म्हणून प्रत्येक पायरीवर आपल्याला वेगवेगळी लक्षणं सापडतात. श्रीगुरु म्हणजे काय, साधकाने कसं असावं, ब्रह्म म्हणजे काय, देव म्हणजे काय, असं वेगवेगळे अभ्यास आपल्याला सापडतात. त्यामुळे आपण आपल्या अधिकारानुरूप जर करत राहिलो तर त्यावेळेस आपल्याला ते योग्य गोष्ट जी आहे ती सापडत असते. म्हणून आपल्याला कळलेलं तेच बरोबर, दुसऱ्याला कळलेलं चुकीचंच आहे असं काही नसतं. त्याच्या अधिकारानुरूप त्याला सापडतं, आपल्या अधिकारानुरूप आपल्याला सापडतं. आपण जर आपल्या अधिकारानुरूप प्रगती करत गेलो तर आपल्याला पुढे जाऊन वेगवेगळे सापडत राहतं. आणि मागे आपण जे केलं होतं ते खंडित होऊन जातं. म्हणजे मागे केलेलं चुकीचं होतं असं म्हणता येत नाही, पण त्यावेळेस ते गरजेचं होतं म्हणून ते केलं. आता त्याचा विषय नाही. म्हणजे लहानपणी आपण जर समजा मर्याईच्या देवळासमोर काहीतरी नको असलेले प्राणी मारले असतील समजा, ठीक नाही, तर वारकरी संप्रदायामध्ये ह्याला मान्यताच नाही. पण ते आता केले होते. मग आपण वारकरी संप्रदायात आलो, आता कळलं की हे वध करणे म्हणजे पशु हत्या करणे हे अत्यंत वाईट गोष्ट आहे. ही तामसिक श्रद्धा आहे, नाही का. म्हणजे भूतवध साधुनी असे ज्ञानेश्वर महाराजांचे वाक्य वापरलेलं आहे. म्हणजे भूतांचा वध करणे म्हणजे या प्राणीमात्रांची हत्या करणे हे तामसिक श्रद्धेमध्ये श्री ज्ञानेश्वर महाराजांनी लिहिलेलं आहे. म्हणून अशा प्रकारचं परमार्थ करणं हे फारच वाईट आहे. हे लक्षात आल्यामुळे आपण वारकरी संप्रदायात येऊन माळ गळ्यात घातली आणि त्या प्रकारचे व्यवहार बंद केले. मग त्यावेळेस जे केलं ते चुकीचं होतं का नाही, त्यावेळेस ते गरजेचं होतं म्हणून घडलं. पण आता ती चूक नाही करायची, कारण आता पुढे जायचंय. पुन्हा तिकडे जर वळलो तर मग काय होईल, आपली उलट दिशेने प्रवास सुरू झाला असं होईल. आपल्याला उच्च 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 पातळीवर जाणं गरजेचं आहे. म्हणजे याच्या पुढे 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 सरकणं गरजेचं आहे. सखोल सखोल अभ्यास करणं गरजेचं आहे. आपल्या शरीरामध्ये असलेला आत्मा, या आत्म्याची प्राप्ती करण्यासाठी जे काही आपल्याला लागेल ते करायला पाहिजे. आत्म्याची प्राप्ती करण्यासाठी काय करावं लागेल? आत्म्याची प्राप्ती ही काही सहज होत नाही. आत्मा आहे कुठे? आत्मा आणि परमात्मा असे दोन शब्द जर विचारात घेतले तर आत्मा आहे कुठे आणि परमात्मा कुठे आहे? तर आत्मा आपल्या शरीरात आहे, परमात्मा सर्वत्र आहे. परंतु परमात्मा जो सर्वत्र आहे त्याचा जर शोध घ्यायचा असेल तर पहिल्यांदा आत्म्याची ओळख व्हावी लागते. आणि आत्म्याची जर ओळख करून घ्यायची असेल तर आपल्याला दोन उपाय आहेत. एक म्हणजे शास्त्र आणि दुसरे म्हणजे सद्गुरू. मग सद्गुरू कोण असावेत? जे स्वतः आत्मप्राप्ती केलेले आहेत किंवा जे स्वतः मुक्त आहेत, जे स्वतः जीवनमुक्त आहेत, अशा महापुरुषांच्या ओळखीने आपल्याला आपल्या आत्म्याची प्राप्ती करता येते. म्हणून मुक्ता ते निर्धारिता असा आपण मागील चिंतनात विचार केलेला आहे. म्हणून आपण अशा संतांना, अशा जीवनमुक्त महापुरुषांना शरण जावं आणि त्यांच्याद्वारे आपण आत्म्याची प्राप्ती करून घ्यावी. प्रत्येकाकडून काही ना काही मिळत असतं आपल्याला. या सृष्टीमध्ये प्रत्येकाकडून आपल्याला काही ना काही मिळेल, सर्वांकडून काही ना काही मिळत असतं. परंतु कोणाकडून काय मिळतं हे फार महत्वाचं आहे. त्याहीपेक्षा आपल्याला काय पाहिजे हे महत्वाचं आहे. जसं एखादा जण पैसे वगैरे त्याच्याकडे भरपूर आहे, त्याच्या खिशामध्ये समजा हजारो रुपये आहेत. असे खिशात 1000 रुपये भरलेला मनुष्य एखाद्या दुकानात गेला, कुठल्या किराणा मालाच्या दुकानात गेला आणि ते 1000 रुपये घेतलेले किंवा चेकबुक आहे ते चेकबुक लिहून त्या किराणा मालाच्या दुकानदाराला म्हटला की बाबा हे बघ, हा चेकबुक ब्लँक देऊ का, माझी सही वगैरे आहे, तुला पाहिजे तेवढी अमाऊंट टाक, क्रॉस चेक देतो फक्त म्हणजे तुझ्या नावा जमा होईल बँकेमध्ये, तू मला एक मोठी कार दे. कुठली कार दे, मोठी कार दे, एखादी उदाहरणार्थ मारुती 800 दे. एखादी कार विकत घेण्यासाठी किराणा मालाच्या दुकानात गेला आणि त्याला ते चेक दिला किंवा पैसे दिले तर तो देईल काय? तुमच्याकडे पैसे असून उपयोग नाही. किंवा एखाद्या मोठ्या कारच्या शोरूम मध्ये गेला आणि त्याला म्हटला 1 किलो तांदूळ दे, तो देईल काय? देऊ शकत नाही. मग आता तो जर म्हटला की तुला काय अक्कल आहे का नाही, तर आपण त्याच्यावर रागावं काय? 1 किलो तांदूळ तुम्ही कार मॉलमध्ये जाऊन मागितलं, कार जिथे विकतात अशा ठिकाणी जाऊन मागितलं आणि त्याने जर तुम्हाला ओरडला आणि तुम्ही जर त्याच्याशी भांडत बसले तर चूक त्याची का तुमची आहे? चुकीच्या ठिकाणी चुकीची वस्तू घेऊ नये. अर्थात आपल्याला काय पाहिजे हे महत्वाचं आहे. आपल्याला जे पाहिजे ते घेतलं पाहिजे आणि ते कुठून घ्यावं याची बुद्धी पाहिजे, याचा विचार करायला पाहिजे. हे जसं व्यवहारात आहे तसंच परमार्थ हा सुद्धा एक प्रकारचा सात्विक व्यवहारच आहे. म्हणून परमार्थामध्ये कुठून काय घ्यावं हे आपल्याला कळलं पाहिजे. एखादा विचारतो, महाराज तुम्ही वारीला जात नाही का? वारीला गेलंच पाहिजे असं एखादा म्हणतो.
परंतु वारीला कधी गेलं पाहिजे, केव्हा गेलं पाहिजे, कोणी गेलं पाहिजे, हाही प्रश्न पुढे आहेच. मला वारीला जाण्याचा अधिकार आहे का नाही? अधिकार दोन लोकांना नसतो, ज्याची वारी संपली किंवा वारी ह्या प्रथेतून या अवस्थेतून जो बाहेर गेला त्याला वारीची गरज नाही, आणि जो मूर्ख आहे त्यालाही गरज नाही. म्हणून अशा दोन कॅटेगरीमध्ये आपण कुठे आहोत हे विचार करायला पाहिजे. आता एखादा जण वारीपेक्षा श्रेष्ठ साधन करत असेल तर त्यालाही वारीची गरज नाही, तो साधन करतो, तो मूर्ख नाही आणि तो सिद्धही नाही, पण तो मधल्या कक्षेमध्ये साधनांमध्ये उच्च साधनावर आहे, म्हणून त्याला वारी करण्याची गरज नाही. तसं आत्मप्राप्ती करायची असेल तर आत्मप्राप्ती करायची का हा आपला प्रश्न पहिला आहे. तुम्हाला रोजच्या जीवनामध्ये जगताना जे काही अडचणी आहेत त्या अडचणी पहिल्या दूर केल्या पाहिजेत. या तुमच्या अडचणी जर दूर झाल्या तर तुम्ही काहीतरी परमार्थाचा विचार करू शकता. पण आधी पहिलं लक्षात घेतलं पाहिजे की आपल्याला आत्म्याची प्राप्ती करायची, आत्म्याची प्राप्ती करायची आहे हा आपला पहिला निश्चय पाहिजे. दुसरी गोष्ट, जर आत्म्याची प्राप्ती करण्यासाठी व्यावहारिक काही गोष्टी आपल्याला अडचणीत आणत असतील, आपल्याला ते व्यवहारातलं जगणं आपल्याला आत्म्याच्या प्राप्तीकडे जाऊ देत नसेल, तर त्या अडचणी दूर करण्यासाठी काही उपाय आहे का याचा विचार करावा लागेल. मग तो शास्त्रामध्ये सद्गुरूंकडून जर दूर करता आला तर चांगलाच आहे. त्यांच्या बोधाने, शास्त्र सद्गुरूंच्या बोधाने जर आपला तोही प्रश्न सुटत असेल तर आनंदाचीच गोष्ट आहे. कारण तो प्रश्न सुटल्याशिवाय तुम्ही आत्म्याच्या प्राप्तीकडे जाऊ शकत नाही. म्हणजे मार्गातले जे अडथळे आहेत ते दूर करायला लागतात. त्यासाठी जो काही उपाय करावा लागेल तो उपाय करून त्या उपायाने आत्म्याची प्राप्ती होईल असं नाही. मी तर म्हणतो की आत्म्याची प्राप्ती करताना आपल्याला जर नीट अभ्यास केला तर असं लक्षात येतं की जेवढे काही आपण उपाय करतो हे वास्तविक आत्म्याच्या प्राप्तीसाठी नाहीच आहे. आपण जे काही उपाय करतो हे आत्म्याच्या प्राप्तीसाठी नसून आपले जे काही पूर्वीचे दुराग्रह आहेत, आपले पूर्वीचे जे प्रतिबंध आहेत ते दूर करण्यासाठी आहेत. भूत प्रतिबंध, भावी प्रतिबंध, वर्तमान प्रतिबंध, हे सगळे प्रतिबंध दूर करण्यासाठी हे सगळी साधनं आहेत. या साधनेने आत्म्याची प्राप्ती असा काही प्रकार होत नाही. म्हणून प्रतिबंध दूर करणे, पण आपले प्रतिबंध फारच विचित्र असतील, फिरून फिरून भोपळ्या चौकातच आपण येत असू, तर मात्र आपल्याला काही आत्म्याची प्राप्ती होऊ शकत नाही. नित्य प्राप्त असलेल्या आत्म्याची प्राप्ती, आता नित्य प्राप्त असं शास्त्र म्हणतं, पण आपल्याला नित्य प्राप्त असं कुठंच लक्षात येत नाही. आपण किती ऐकलं तरी ते आठवण करून 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 आपल्याला लक्षात ठेवून असं जाणवून घ्यावं लागतं की अरे हा, आत्मा नित्य प्राप्त आहे, आत्मा नित्य प्राप्त आहे, आत्मा नित्य प्राप्त आहे, सगळं जगत ब्रह्म आहे, सगळं जगत ब्रह्म आहे, असं आपल्याला पाठ करावं लागतंय किंवा आपल्याला ते लक्षात ठेवावं लागतंय. तसं नको आहे. हे सगळे प्रतिबंध जर तुमचे दूर झाले, तुम्हाला प्रतिबंध आहे का जगताना, जागा झाल्यापासून झोपेपर्यंत काही प्रतिबंध आहेत का? जर तुम्हाला प्रतिबंध असतील तर तुम्हाला आत्म्याची प्राप्ती होऊ शकत नाही. पण हे प्रतिबंध दूर करण्यासाठी तुम्हाला साधनं करायची. साधनं करायची म्हणजे तो हे साधन करतो आणि मी ते साधन करत नाही, मी त्याच्यापेक्षा श्रेष्ठ साधन करतो म्हणून तो कनिष्ठ आहे, तो फालतू आहे, त्याला काय अर्थ नाही, असं काही नसतं. साधन कुठलंही असू द्या, आपल्या अधिकारानुरूप साधन पाहिजे. हे साधन श्रेष्ठ का ते साधन श्रेष्ठ असा प्रश्न नाहीये. एखादा वारी करतो म्हणजे तो काही कनिष्ठ नाहीये, त्याच्या गरजेप्रमाणे त्याला जावंच लागेल, त्याला ते करावंच लागतं. एखादा जर श्रवण करत असेल तर श्रवण हे त्यासाठी साधन आहे, एखादा मनन करत असेल तर मनन हे त्यासाठी साधन आहेत. तर अशा साधनांचा विचार जेव्हा आपण करतो तर प्रत्येकाच्या अधिकारानुरूप तो साधन करावं लागतं. जेव्हा आपण ज्ञान मार्गात येतो तेव्हा काही अंतरंग साधन आहेत आणि काही बहिरंग साधन आहेत. अंतरंग साधनं आणि बहिरंग साधन, बहिरंग म्हणजे थोडेसे खाली आहेत, अंतरंग म्हणजे गुप्त साधन आहेत. तर या अंतरंग आणि बहिरंग साधनांचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा कुठली अंतरंग आहे आणि कुठली बहिरंग आहे, तर एकूण श्रवण, मनन, निधिध्यास आणि तत्त्व पदार्थ शोधन असं एक भाग आहे. आणि विवेक, वैराग्य, शमदम षट संपत्ती आणि मोक्ष इच्छा ही साधन आहेत. तर आता विचार केला तर कुठले साधन अंतरंग आणि कुठले बहिरंग आहेत? विवेक, शमदम षट संपत्ती, वैराग्य आणि मोक्ष इच्छा ही जी साधनं आहेत, ही साधनं अंतरंग आहेत का बहिरंग आहेत? तुम्ही लोक सगळे अभ्यास करत असाल ना, सांगा मला. दोन साधनांचा भाग आहे. एक भाग आहे विवेक, वैराग्य, शमदम षट संपत्ती आणि मोक्ष इच्छा, हे एक भाग. आणि दुसरा भाग आहे श्रवण, मनन, निधिध्यासन आणि तत्त्व पदार्थ शोधन. कुठले अंतरंग आहेत? ही आणि आधीचे बहिरंग साधन आहे. बघा आता ही विवेक हा बहिरंग साधन आहे. वास्तविक विवेकाला किती महत्व आहे हे आपल्याला माहित आहे, पण तरी सुद्धा यांचं धारिष्ट केवढं आहे की ते म्हणतात विवेक आणि वैराग्य हे बहिरंग साधन आहे. मग त्यांना आता काय म्हणावं आपण? त्यांचं धारिष्टच म्हणायला पाहिजे ना.
की विवेक हा किती श्रेष्ठ आहे. विवेक म्हणजे फार मोठी गोष्ट आहे. संसाराशी या समजता जय जाणीची अनित्यता तरी वैराग्य दवडिता पाठी लागे, यामध्ये विवेक दिलेला आहे. आणि त्या विवेकाचं फल म्हणून वैराग्य दिलेलं आहे. आणि त्याचंही पुढे त्यांनी फळ दिलं की हा संसार वृक्ष नाही करण्यासाठी तो विवेक कारण आहे. मग असा एवढा विवेक तरी सुद्धा ते म्हणतात की नाही हे बहिरंग साधन. तर मला तर फार मोठं आश्चर्यच झालं. तुम्हाला काय वाटतंय, विवेक वैराग्य हे अंतरंग आहे का बहिरंग आहे? तुम्हाला माहिती आहे महाराज, तुम्ही काही बोललं तरी महाराज त्याचे काहीतरी आडवं लावणारच आहेत. आडवं लावत नाही मी. तुम्ही इकडून ओढलं की मला इकडून ओढायला पाहिजे ना. घुसळण्याची दोरी असते माहितीये का तुम्हाला? ती ताक जेव्हा काढतात ती चरवी जी असते मोठी, त्याच्यावर ते लाकूड ठेवून त्याला एक दोरी लावली जाते आणि दोरीला दोन बाजूने धरायचं असतं, इकडून एक आणि इकडून एक. आता एक ह्या हाताने इकडे ओढली तर ह्या हाताने कुठं वाढावी? इकडेच वाढावी का ह्या साईडला? नाही, हिने इकडून ओढली पाहिजे. हिने इकडून ओढावी, हिने इकडून ओढावी. एकदा इकडे एकदा इकडे असं ओढलं तर काय होतं, ती रवी फिरते. आणि रवी फिरली तर म्हणजे ह्या हाताने असं फिरवलं तर त्या हाताने असं फिरवलं पाहिजे. एकाने असं फिरवा, एकाने असं फिरवा. असं असं केलं तर म्हणजे मागे पुढे, ठीक आहे ना. एक इकडे गेला तर एक इकडे जावा. हा मागे येतो तेव्हा हा पुढे जातो. एक दोरी मागे येते आणि एक दोरी पुढे जाते. तसं तुम्ही असं बोलले की मी असं बोलेन, तुम्ही असे बोलले की मी असं बोलेन. याचा अर्थ असा नाही की मला तुम्हाला आडवं लावायचं. तसं काही कोणी घेऊ नये. हे मंथन आहे. याच्यातून काय होईल की मंथन होईल. आता त्यांनी जे बोललं ते मला माहित नाही बरोबर आहे का चुकीचं आहे. माहित नाही म्हणजे ते म्हणतात की विवेक आणि ही जी साधनं सांगितली ही साधनं बहिरंग आहे. आता तुम्हाला काय वाटतं, ही बहिरंग आहेत का नाही? बहिरंग आहेत का अंतरंग? आता तुम्ही हा विचार करत असाल तर राम देशपांडे जे आहेत ते फारच श्रेष्ठ साधक असल्यामुळे त्यांनी हा असं बोलल्यामुळे आपण आता अजिबातच त्यांच्या विरोधात जाऊ शकत नाही. तर वर्गातल्या हुशार मुलांनी जर सांगितलं हे उत्तर आहे तर आपण त्याच्या विरुद्ध कसं बोलावं? असं काही नाही. तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे. तुम्ही अनेक दिवस अभ्यास करताय ना, का नाही करत आहेत? का फक्त ऐकायला येत आहे? अभ्यास जर करत नसेल तर काही उपयोग नाही, येऊ नका, नाही का? अभ्यास करत असले तर काहीच उपयोग नाही, यायचंच नाही. अभ्यास पाहिजे. अभ्यास जर असेल तरच यायचं, तर उपयोग होतो, नाही का? शाळेत फक्त जातो, गृहपाठ करीतच नाही. मग वर्गपाठात काय चाललंय कसं कळेल? शाळेत जायचं म्हणजे गृहपाठ करावा लागतो आणि गृहपाठ केला तर वर्गपाठ नीट होतो. वर्गपाठ नीट झाला तर गृहपाठही नीट करता येतो. अशा रीतीने गृहपाठ वर्गपाठ हे दोन्ही नीट चालतात. गृहपाठ किती असतो? मास्तरला कळतं ना किती गृहपाठ द्यावा. आता आजकालच्या मास्तरला कळत नाही, ते एवढा देतात की आई बापाला करावा लागतो. तो निम्म पोरगही करू शकत नाही. एवढा गृहपाठ असतो की पोरं करूच शकत नाहीत, आई बापाला करावा लागतो. पण सगळ्याच मास्तरांचं असं असेल नाही. काही मास्तरांना कळतं की किती गृहपाठ द्यावा. मी तर तुम्हाला गृहपाठ देतच नाही, आहे की नाही? मी जर समजा मास्तर आहे तर मग तुम्हाला गृहपाठ मी देतच नाही. मी तुम्हाला सांगतो तुम्हीच गृहपाठ शोधा आणि तुम्हीच करा. तुम्ही बरोबर मास्तर चांगला आहे आपला म्हणून माझ्या चिंतनाला गर्दी वाढायला लागली. जो मास्तर काय करतो, गृहपाठ जास्त आहे त्या वर्गात पोरांना बसायला त्रास होतो. पोरं तास बुडून पळून जाण्याचा प्रयत्न करतात की नको, मास्तर छडी मारतो, गृहपाठ देतो, नाही केला तर बलकवतो धरून, आहे की नाही? असो, अवांतर भाग सोडून देऊ. विवेक हे जे साधन आहे, विवेक वैराग्य ही जी साधनं आहेत, या साधनांमध्ये आपण जर नीट अभ्यास केला तर काय दिसतं? आणि श्रवण मनन या साधनांचा जर विचार केला तर काय दिसतं? कुठली अंतरंग कुठली बहिरंग दिसतात? साधनांशिवाय आपल्याला साध्य करता येणार नाही. निर्विकल्प समाधी प्राप्त केलेले महापुरुष जर तुम्हाला शोधायचे असतील तर तुम्हाला साधन करावं लागलं. साधन का करावं लागतं? तर साधनाने प्रतिबंध दूर होतो. प्रतिबंध दूर केल्यानंतर आपल्याला ज्ञानाचा अधिकार येतो, म्हणजे आत्मज्ञानाचा अधिकार येतो, म्हणजे साधू संतांची ओळख होण्याचा अधिकार येतो. प्रत्येकाला साधू ओळखताच येतील असं नाहीये, नाही का? इथे बसलेल्या प्रत्येकाने माझ्याकडे जर बघितलं तर प्रत्येकाला मी भिन्न भिन्न दिसत असेल, ठीक नाही? 50 लोक जर ऐकतात चिंतन, त्या 50 लोकांना मी वेगवेगळा भासतो. कसं काय? मी वेगळा थोडं, मी जसा आहे तसाच आहे, माझ्यामध्ये काहीच बदल नाहीये. पण तुमच्याच आतमध्ये असलेल्या तुमच्या प्रतिबंधामुळे मी तुम्हाला वेगळा भासतो. माझी काही स्थिती नाही, मी काही चेंज नाही केलं. मला मी जसं आहे तसंच आहे. मग मी वाईट असेल तर वाईटच आणि चांगला असेल तर चांगलाच, तसा असेल तसा, जो काही आहे तो तसं. आत्मा जो आहे तो जसा आहे तसाच आहे. हरी जो आहे जो तसा आहे तसाच आहे. आपल्या प्रतिबंधामुळे आपल्याला तो भावे तैसा हरी, आपल्या प्रतिबंधामुळे आपल्या भावाप्रमाणे तो हरी वाटतो. मग आपले प्रतिबंध दूर करण्यासाठी साधन पाहिजे. मग साधन जे पाहिजे ते असे दोन भाग आहेत. वेदांतामध्ये दोन भाग आहेत, एक अंतरंग एक बहिरंग. तुम्ही कुठले अंतरंग आणि कुठलं बहिरंग ठरवलं मला माहित नाही. जे बहिरंग आहे ते पहिल्यांदा करावं लागतं, अंतरंग आहे जे दुसऱ्यांदा करावं लागतं.
या ग्रंथाच्या सुरुवातीला कुठली साधनं सांगितलेली आहेत? या ग्रंथाच्या सुरुवातीला कुठले सांगितले त्या दोन पैकी? कुठले आणले? ग्रंथाच्या सुरुवातीला कुठला आणलेला? पंचकरण ग्रंथाच्या सुरुवातीला का सांगितलेच नाही का साधनं? सांगितले कुठले? जाऊ दे, मीच सांगतो. विवेक आहे की नाही? विवेक हे साधन पहिल्यांदा सांगितलेलं आहे सुरुवातीला. ज्याच्याकडे विवेक आहे त्याला वैराग्य तयार होतं. वैराग्य हे काही विकत नाही घ्यावं लागत. विवेक हा विकत घ्यावा लागतो काय? विवेक काही विकत घ्यावा नाही लागत. विवेक आपल्या शरीरामध्ये असतो का? नाही असतो. तो जागृत करावा लागतो, उद्भूत करावा लागतो. आपल्या शरीरामध्ये विवेक हा आहे प्रत्येकाच्या. तो विवेक जागृत करावा लागतो, उद्भूत करावा लागतो. विवेक जर उद्भूत झाला तर तो वैराग्याला जागृत करतो. वैराग्य जागृत झालं तर शमदम षट संपत्ती जागृत होते, आणि शमदम षट संपत्ती जागृत झाली तर मोक्षेच्छा होते. हे क्रमाने होतं. म्हणून विवेक जागृत करायला पाहिजे. आणि विवेक कसा जागृत करावा यासाठी त्याच्यापेक्षा खालचं साधन करावं लागेल. कसं करावं लागेल विवेक जागृत? विवेक म्हणजे नित्य काय अनित्य काय याची ओळख. तुम्हाला जर हे कळत नसेल काय योग्य आणि काय अयोग्य, असं वागावं का असं वागावं, हे कळत नसेल, बरं एखाद्याला हा प्रश्नच नसतो असं का असं, आम्ही म्हणतो तेच खरंय, असं काय असायचा प्रश्नच येतो कुठे, मला वाटेल ते करीन मी. असे काही लोक आहेत, आम्हाला जे वाटेल ते आम्ही करीन, इथे चांगल्या वाईटचा काय प्रश्न आहे. मग असे लोक नंतर रडतात, नंतर फार रडावं लागतं त्यांना, आणि मग वेळ निघून गेलेले असतात. मग ते म्हणतात महाराज आमचं असं झालं तसं झालं, आता काय करू. मग ते लोक देवळात पळतात, मग कोणाकडे जातील काय सांगता येत नाही. तांत्रिक मांत्रिक असले प्रकार किंवा तसल्या प्रकारचे देव देवता किंवा महाराज अशा लोकांकडे जाऊन मग ते शोधत बसतात आपल्या दुःखाचं उत्तर. आता काय करणार आहे, आधी तुला कळायला पाहिजे की हे करावं की नाही करत. करणं जे आहे ते योग्य का अयोग्य हे शोधलं पाहिजे ना. म्हणजे विवेक हा आपल्यामध्ये लोपलेला आहे. तो लोपलेला विवेक जर जागृत करायचा असेल तर सत्वगुण वाढावा लागतो, आणि सत्वगुण जर वाढवायचा असेल तर सात्विक क्रिया कराव्या लागतात. सात्विक क्रिया करायच्या असतील तर सात्विक खावं लागतं. सात्विक खाण्यासाठी सात्विक लोकांशी संबंध ठेवावा लागतो. सात्विक लोकांशी संबंध ठेवला तर सात्विक आहार होत असतो. असा क्रम आहे, हा क्रम पाळावाच लागतो. कोणाशी संबंध ठेवावा? लोक काही खातात, काही खातात त्यांच्याशी आपला संबंध. जे काही खातात त्यांच्या घरात पाणी पण पिऊ नये, त्यांचं तोंडही बघू नये, आई असली बाप असली तरी सुद्धा. म्हणजे हे सगळं कधी करावं लागतं? आधीपासून आहे. हे तुम्ही जर करत गेला तर विवेक जागृत होण्याचा प्रश्न आहे. तुम्हाला विवेक जागृत करायचा आहे का? तुमच्या शरीरामधला विवेक, मला काय दुसरं काही सांगायचं नाही. तुम्हाला जर तुमच्या शरीरातला सत्वगुण वाढवायचा असेल, सत्वगुण वाढला तर कळतं की काय खावं काय खाऊ नये. असं ज्ञानदेवांनी ज्ञानेश्वरीमध्ये लिहिलेलं आहे. ज्याचं सत्वगुण वाढतो त्याला सांगावं लागत नाही तू हे खा हे खाऊ नको. त्याचा सत्वगुण वाढला पाहिजे फक्त काहीतरी कारणाने, कुठून कसंही वाढू द्या. त्याला कळतंच काय बोलावं काय बोलू नये, काय खावं काय खाऊ नये, काय पाहावं काय पाहू नये, कुठे जावं कुठे जाऊ नये, काय करावं काय करू नये. हे आपल्या शरीरातला सत्वगुण वाढल्याशिवाय कळत नाही. म्हणून सत्वगुण वाढण्यासाठी काय करावं लागेल? आपल्याला तशा तशा क्रिया कराव्या लागतील. अलग लक्षात. म्हणून सगळ्यात पहिला आहे आहार, दुसरा आहे विहार. आहार विहार ही साधनं जर पाळली एखाद्या माणसाने, काय खावं काय खाऊ नये, कोणाकडे जावं कोणाकडे जाऊ नये, हे प्रयत्नाने करावं लागतं. सुरुवातीला काय करावं लागतं? प्रयत्नाने करावं लागतं. मग लोकांना, मला माहिती आहे तुम्हाला बसलेल्या सगळ्यांना ह्या अडचणी आहेत, इकडे सगळ्यांच्या ह्या अडचणी आहेत. मग आपल्याला पुढे जेव्हा प्रश्न असा येतो ना, तर ज्या ज्या लोकांपुढे जे विचित्र असतात, ज्या लोकांचं वागणं धड नसतं, म्हणजे आहार विहार हे योग्य नसतं, अशा लोकांशी आपला संबंध तर करायचाच आहे. तर काय करायचं? मग आठ घालायची त्यांना की आम्ही तुमच्याकडे येणार बा, पण तुम्ही असं असं करा, गळ्यात माळ घाला. तुम्ही टार्गेट ठेवा ना. मी तर लोकांना बोध करतो, तुम्ही कमीत कमी लोकांना माळा घाला. जाऊ द्या, काय हरकत आहे. तुम्ही म्हणाल की आम्हाला माळ घालण्याचा अधिकार नाही, मी देतो ना मंत्र करून देऊन, काय हरकत आहे. त्याला म्हणायचं तुझा जर माझा संबंध राहायचा असेल ना, तू गळ्यात माळ घाल, म्हणजे अपक्ष सुटलं. आता माळ घातली म्हणजे त्याला लक्षात येतं की अरे आपल्याला नीट राहिलं पाहिजे. कारण माळ ही काही लोक म्हणतात की नाही माळ खुंटीला टाकून खातील. त्याला सांगून ठेवायचं, हे बघ ही माळ काढली आणि ह्या माळ काढून जर तू विचित्रपणा केलास किंवा माळ घालून जर विचित्रपणा केला, तू नरकालाच गेला म्हणून समज. नरक तर जाऊ दे, ह्या जन्मात तुझे एवढे हाल होतील की तू विचारही करू शकणार नाही. आणि एकदा का असा शाप त्या माळेत असला की ती माळ काढता क्षणीच त्याचं वाटोळं व्हायला सुरुवात होणार. असं मी मंत्र म्हणून देतो ना, तुम्ही काय काळजी करता? काय होईल ते मी बघीन, है की नाही.
आपल्याला काय आहे की आपण लोकांचं ऐकायला तयार आहे. आपण लोकांचं ऐकायला तयार आहे. म्हणजे गणगोताचं स्पष्ट भाषेत सांगायचं तर अशा विचित्र गणगोताचं ऐकायला आपण तयार आहे, पण ते आपलं ऐकायला तयार नाही. आपण त्यांचे पाय चाटू सुद्धा गरज पडली तर, पण ते आपल्याकडे डुंकूनही वागणार नाहीत. आणि आपल्याला आत्म्याची प्राप्ती करायची. म्हणजे आधी विषय कुठला आहे आपला प्रमुख? आत्मप्राप्ती. आपली कुठली घसरण बघ, कुठून कुठे आलोय मी, सांगत 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 कुठे आलोय, खाली आलोय. गणगोताच्या नादी लागू नका. गणगोताच्या नादी लागायचं असेल सगळे माळकरी पाहिजेत, सगळ्यांचा आहार विहार नीट पाहिजे. कमीत कमी एवढं बघा, गणगोत काय कुठलेही कोणी असू द्या त्यांच्याशी संग करायचं नाही, दूर राहायचं. संप्रदाय कुठला काही फरक पडत नाही. तो शाकाहारी आहे का, तो धड राहतो का, त्याचा आहार विहार धड आहे का. जर नसेल त्याच्याकडे करोडोची इस्टेट असू द्या, तो किती जवळचा नातलग असू द्या, त्याला काडी लावा. काही घेणं तर नाही आपल्याला त्याच्याशी. जर तुम्हाला आत्म्याची प्राप्ती करायची असेल तर, आणि हा माझा विषय तुम्हाला पटत नसेल, पुढच्या शुक्रवारपासून काय कधी उद्यापासून आत्ता उठून गेले तरी चालतील तुमच्यापैकी सगळे. एकही नाही राहिलं तरी चालेल. मी काही चिंतन बंद करील, नाहीतर राणे सर ऐकतातच, त्यांना ऐकविल 1 तास. काय फरक पडतोय आहे की नाही. नाहीतर रेकॉर्डिंग सुरूच आहे, ते रेकॉर्डिंग होत राहील. तुम्ही म्हणाल नाही असं करून कुठे जमतंय का, असं काही करू नका महाराज. जर तुम्हाला हे करायचं असेल तर हे करावंच लागेल, बरोबर की नाही. जर तुम्हाला आत्म्याची प्राप्ती असेल तर असा प्रवास करावाच लागेल. जर तुम्हाला आत्म्याची प्राप्ती झालेली असेल तर मी तुम्हाला काहीच म्हणणार नाही, तुम्ही अपक्ष करा, मला काही घेणं नाही तुमचं. तुम्हाला काय मी अंकुश ठेवू शकत नाही, कारण जीवनमुक्त पुरुषाला ईश्वराचा अंकुश नसतो, तर माझा काय अंकुश राहणार. त्यामुळे मी तुम्हाला बोलणार नाही जर तुम्ही आत्मप्राप्ती करून बसलेले असला तर मग माझा प्रश्न नाही. कारण काही लोकांना वाटतं आपल्याला आत्म्याची प्राप्ती, आपल्याला काय तर राहिलेलं नाही, असं काही लोकांना वाटत असतं नकळत कळतपणे. भ्रम असो किंवा नसो, तो त्याचा प्रश्न आहे, मला त्याच्याशी काही घेणं देणं नाहीये. पण जर तुम्ही तसं नसाल तर तुम्हाला हे करावंच लागेल. म्हणून आधी धड लोकांशी संबंध, आपल्याला जन्म मरणाचा फेरा चुकवायचा आहे म्हणजे आत्मप्राप्ती करावीच लागते. आणि त्यासाठी आपल्याला तशा संत महापुरुषांचा संग करावा लागतो, त्यांचा निर्धार करावा लागतो. त्यासाठी आपल्याला साधनं करावी लागतात. त्या साधनामध्ये बहिरंग साधनं जी आहेत ही आधी करत 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 अंतरंग साधनांकडे प्रवास करावा लागतो. बहिरंग साधनांचा विचार करताना पहिल्यांदा आपला आहार आणि विहार नीट पाहिजे. ज्याचा आहार हे साधनकांची अत्यंत गरजेची गोष्ट आहे. प्रयत्नाने करा, हे प्रयत्नाने करा, हे नाही केलं तर फार अडचण आहे. हे करत करत जेव्हा तुमच्या शरीरातलं सत्वगुण वाढत जातो तेव्हा काय होतं, जेव्हा सत्वगुण वाढत जातो तेव्हा तुमच्या शरीरामध्ये विवेक जागृत व्हायला लागतो. अपमत विवेकाची उत्पत्ती होते. एकदा सत्वगुण वाढायला लागला की साधू सेवा करावी असा भाव तयार होतो, अपमत होतो. त्याला काही सांगावं लागत नाही. साधू सेवा करावी, शास्त्र सेवा करावी असा भाव येतो शरीरामध्ये. आणि तो भाव आला की साधू सेवेने, शास्त्र सेवेने आपल्या शरीरामध्ये विवेक जागृत व्हायला लागतो. मग आपल्याला कळायला लागतं की हे योग्य नाहीये, हे योग्य आहे असं कळायला लागतं. काही काही वेळेस काही क्रिया घडल्यानंतर विवेक जागृत होतो, काही वेळेस आधी जागृत होतो, आणि काही वेळेस त्या क्रिया चालू असताना जागृत होतो. जसं जसं सत्व वाढतं तसं क्रिया होण्याच्या आधीच कळतं की योग्य नाहीये, आणि आपोआप आपण त्याच्यापासून दूर जातो. असा विवेक जागृत झाला आणि त्याच्यापासून दूर गेला म्हणजेच वैराग्य. वैराग्य म्हणजे काय असतं, अयोग्य गोष्टीपासून दूर राहणे, याला वैराग्य म्हणतात. वैराग्य म्हणजे काय, एखादा जर जंगलात जाऊन राहिला तर आपण म्हणतो फार वैराग्यवान पुरुष आहे. का, कारण संसार म्हणजे प्रपंच जो आहे बायका पोरांचा हा वाईट आहे, म्हणून तो तिकडे गेला म्हणजे तो वैराग्यवान असं आपण म्हणतो. म्हणजे वाईट गोष्टीपासून दूर राहणे याला म्हणतात वैराग्य. मग त्याच्या ऐपतीप्रमाणे तो करतो, आपल्या ऐपतीप्रमाणे आपण करावं. अयोग्य गोष्टीपासून दूर राहत चालले की क्रमाने तुमच्या शरीरामध्ये काय होतं, शम, दम, उपरती, तितिक्षा, श्रद्धा, समाधान अशा षट संपत्ती तयार होतात, आपोआप येतात. आणि त्याच्यानंतर पुढे मोक्ष इच्छा येते. जोपर्यंत विवेक, वैराग्य आणि शमदम षट संपत्ती शरीरामध्ये थोड्या काय अंशाने होईना नाही, मी म्हणत नाही 100% असायला पाहिजे, पण थोडी 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 का होईना जरी निर्माण झाली तर मोक्षेच्छा तेवढ्याच प्रमाणात तयार होते. म्हणजे असं नाही की विवेक 100% झाला मग वैराग्य आलं, विवेक 100% झाला मग शम आला, शम 100% झाला मग दम आला, असं नाहीये. जेवढ्या प्रमाणात विवेक तेवढ्या प्रमाणात वैराग्य येतं, जेवढ्या प्रमाणात वैराग्य तेवढ्या प्रमाणात शमदम षट संपत्ती येते, आणि जेवढ्या प्रमाणात शमदम षट संपत्ती असते तेवढ्याच प्रमाणात आपल्या शरीरामध्ये मुक्तीची इच्छा असते. म्हणून तुम्ही बघा, तुम्हाला प्रत्येकाला मुक्तीची जी इच्छा आहे ती समान नाहीये. म्हणजे एकाच व्यक्तीचा विचार केला, तुम्ही स्वतःचा जरी विचार केला तरी तुम्हाला मुक्तीची इच्छा किती वाटते, कमी अधिक असते. सकाळी कमी वाटते, दुपारी कदाचित जास्त वाटते, रात्री परत नाहीच होते, असं पण होतं.
काल जास्त वाटत होती, आज काहीच नसते. उद्या कदाचित फार तीव्रतेने वाटतं की आपण ह्या जन्ममरणाच्या फेऱ्यातून चुकलो, बाहेर आलो पाहिजे असंही वाटतं. म्हणजे याचा अर्थ ते प्रमाण जे आहे ते बदलत राहील. परंतु ही जी साधनं आहेत ही बहिरंग साधनं आहेत. या साधनांचा उपयोग नाही असं नाही, ही साधनं आहेत. परंतु या साधनांपेक्षा सुद्धा अत्यंत श्रेष्ठ असं साधन आहे आणि ते म्हणजे अंतरंग साधन, त्याला म्हणतात श्रवण. या ठिकाणी जो अभ्यास आपला सुरू होतोय तो हा साधनांचा अभ्यास आहे. श्रवण, त्यानंतरचं साधन आहे मनन, त्याच्यानंतरचं साधन आहे निधिध्यासन आणि त्याच्यानंतरचं साधन आहे तत्त्व पदार्थ शोधन. त्यातलं श्रवण, या साधनांमध्ये श्रवण हे सर्वात बहिरंग आहे. साधनांचा विचार करत असताना बहिरंग साधनं म्हणजे काय याचा आपण थोडक्यात अभ्यास केला. आता श्रवण मनन ही जी 4 साधनं आहेत, या 4 साधनांमध्ये सर्वात बहिरंग, बहिरंग म्हणजे सर्वात सुरुवातीचं. बहिरंगचा अर्थ काय होतो? सर्वात सुरुवातीचा. अंतरंग म्हणजे सर्वात शेवटी. जसं 10वी ही अंतरंग आहे आणि पहिली ही बहिरंग आहे. दुसरी ही अंतरंग आहे, पहिली ही बहिरंग आहे. तिसरी ही अंतरंग आहे, दुसरी ही बहिरंग आहे. असं पहिली, दुसरी, तिसरी असा विचार करायला लागलो तर जे पुढे पुढे असतं त्याला अंतरंग म्हणतात. अंतरंग म्हणजे आत, गुप्त. अंतरंगाचा अर्थ होतो गुप्त, बहिरंग म्हणजे उघड. अलग लक्षात. तर हे जे साधनं 4 आहेत, या 4 साधनांपैकी सर्वात बहिरंग साधन कुठलं आहे? श्रवण. श्रवण हे बहिरंग आहे. वास्तविक ही 4ही साधनं अंतरंग आहेत. कशाच्या हिशोबाने? विवेक वैराग्यादी साधनांच्या हिशोबाने ही कशी आहेत? अंतरंग आहेत. आणि विवेक वैराग्यादी साधनं जी आहेत ती सुद्धा अंतरंग आहे. कशाच्या हिशोबाने? बाकीच्या ज्या क्रिया आहेत. मग त्याच्यामध्ये तुम्ही आता बराच मोठा अभ्यास आहे बाकीच्या बहिरंग साधनामध्ये. तीर्थयात्रा करणे, नामजप करणे, यज्ञ याग करणे, कोणाशी वाईट न बोलणे, सत्य बोलणे, नंतर देवांची पूजा करणे, प्रतिमेची पूजा करणे किंवा मूर्तीची पूजा करणे, शुचित्व पाळणे, अशा असंख्य गोष्टी आहेत. हिशोबच नाही त्याला. अनेक साधनं आहेत आणि जगामध्ये सगळे लोक हे साधनं करण्यामध्ये लोकांना साधनं हा शेवट वाटतो. काय वाटतंय? साधन हा शेवट वाटतो. म्हणून बरेच लोक, आता ही वारी करणं हे काय? हे एक साधन आहे. वारी हा शेवट नाहीये. वारी हे एक साधन आहे. त्या साधनांचा अवलंब कोणी करावा? ज्याला वाटेल त्यांनी करावा. का वाईट नाही ना? काय वाईट काहीच नाही. तर ते साधन केल्यानंतर काय होईल? काहीतरी त्याच्यातून अंतरंग साधन मिळण्याची शक्यता वाढते. अंतरंग साधन मिळण्याची, पण ते निष्ठेने करावं लागतं, निष्काम करावं लागतं. निष्ठा, निष्काम भाव, या भावामुळे काय होतं की त्या साधनांपासून तो पुढे जातो. तसं तुम्ही जे काही साधन करता ते निष्ठेने करा, निष्काम करा, तर तुम्ही त्यात पुढे जाणार आहे. जसं इथे एखादा येत असेल आणि श्रवण करत असेल, ते निष्ठेने या, निष्ठेने करा, तर तुम्ही त्यातून पुढे जाल. कारण कुठलंही साधन करताना निष्ठा पाहिजे, कुठलंही साधन करताना निष्कामपणा पाहिजे. त्याच्यामधून काहीतरी आपल्याला प्राप्त व्हावं असा भाव नसावा. प्राप्त व्हावं म्हणजे प्राप्त होण्याची इच्छा तर पाहिजेच. असं एखादं म्हणेल, नाही, प्राप्त होईल का नाही होईल ते प्राप्त करून देणाऱ्यावर सोडून द्यावं. म्हणजे एखादा जर वारी करायला निघाला तर विठोबाच्या नावाने वारी करतो ना, मग विठोबा करेल ते करेल असा भाव ठेवून जावं वारी. आपोआप फल तर मिळतच, त्यात काही वाद नाही. जर फल मिळणारच आहे तर मग त्या फलाची अपेक्षा करून आपली नालायकपणा का दाखवायचा? नाही का? बरोबर का नाही? म्हणजे आपण कुत्र्यासारखी लाळ का घोळायची विठोबाकडं की बाबा तू फळ दे, फळ दे, फळ दे, असं काय म्हणायचं? गरज नाही. कारण तसं केलं तर उलट आपली अवस्था खराब होते. म्हणून कुठल्याही फलाची अपेक्षा न करता निष्कामपणे जर आपण एखाद्या साधनांचा अवलंब केला तर आपली प्रगती होतच असते. म्हणून निष्काम. आणि मग काही काही लोक म्हणतात महाराजांनी सांगितलं किंवा शास्त्रात लिहिलं की निष्काम करायला पाहिजे, म्हणून काय काय करतात, 1 वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष, 4 वर्ष. त्यांना म्हणतात ह्याला काय अर्थ आहे, एवढे वर्ष करतो तरी काहीच फल नाही, असं होतं ना. त्यालाही वाईट वाटणारच, पण त्याचा अधिकार होता तेवढं. हे बघा, तलवारीवर किती गंज चढलाय तेवढ्या वेळ घासावं लागेल का? तलवारीवरचा गंज चढल्याचं प्रमाण किती आहे त्याच्यानुसार ती तलवार घासावी लागेल का? लगेच घासली त्याला 10 वर्षापूर्वीची तलवार असेल आणि 1 वर्षापूर्वीची तलवार असेल, दोघांना घासायला तेवढाच वेळ नाही लागणार. दोघांच्या घासण्यामध्ये थोडासा फरक असेल ना. तसं प्रत्येक साधकाचे अनंत जन्मांचे जे संस्कार आहेत त्याच्यामध्ये प्रत्येक जन्मामध्ये कोणी काय कर्म केलंय त्यानुसार त्याला तेवढं साधन अवलंबावं लागेल. काही लोकांचं जर तामस कर्म फार अधिक असेल तर त्याला जास्त काळ साधनं करायला लागतं, आणि एखाद्याचं सात्विक कर्म जास्त असेल तर त्याला कमी साधनं करायला लागतं, त्याला जास्त वेळ नाही लागत.
असं होऊ शकतं. म्हणून साधनांचं तारतम्य लक्षात घेणं गरजेचं आहे. साधनांचा अवलंब आपण कसा करावा हे लक्षात घेणं गरजेचं आहे. बहिरंग साधनांचा वापर करत 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 आपण या अंतरंग साधनापर्यंत आलेलो आहोत. या ठिकाणी तुम्ही सर्वजण श्रवण या साधनापर्यंत आलेले आहात असं समजतोय. पण श्रवण हे साधन येण्याच्या आधी तुम्हाला मोक्ष इच्छा असावी लागते. मोक्ष इच्छा ज्याच्याकडे नाही त्याला श्रवणाचा अधिकार खरं पाहिलं तर नाहीये. आणि मोक्ष इच्छा नसल्यानंतर जर एखादा श्रवण करेल तर त्याचं श्रवण हे खरं श्रवण होत नाही. अनाधिकारी पुरुषाला जर आपण हा बोध करायला लागलो तर त्याचा काही उपयोग होत नाही. अनाधिकारी पुरुषाच्या इकडून येतं, कानातून येतं आणि इकडच्या कानातून बाहेर निघून जातं. तो आला काय किंवा त्याला दुसरे काहीतरी विचार सुचतात, त्याला प्रतिबंध असंख्य वेगळे येतात आणि त्याला हाकलून लावतात. कारण श्रवणाचा तो अधिकारी नाहीये. पण ज्याला श्रवणाचा अधिकार असतो तो 1 तास काय 1.5 तास जरी बसला तर त्याचे श्रवण इंद्रिय जागेवरच असतात. कारण त्याला श्रवणाचा अधिकार आहे. तुमच्यापैकी प्रत्येक जण इथे बसलेला प्रत्येकाला ह्या 1 तासामध्ये तुमचं मन कुठेतरी बाहेर घेऊन जात असेल. म्हणजे त्याचा अर्थ तेवढा तुमचा अनाधिकार आहे. श्रवणाचा तुम्हाला तेवढा अधिकार नाहीये. हे ओळखण्याची खूण एकदम सोपी आहे. त्यामुळे सगळे बसलेले दिसतात इथेच, शरीर सगळ्यांची इथेच आहेत. पण अधिकार नसल्यामुळे मन, बुद्धी, चित्त, अंतःकरण, जीव कुठेतरी दुसरीकडेच घेऊन जातो. एवढं काही नाही झालं, हे जर काहीच नाही झालं तर सुस्ती येते, तंद्रीच लागते, काहीतरी भलतच होईल. परंतु श्रवण नाही होणार. का? श्रवणाचा अधिकार नसल्यामुळे. श्रवणाचा अधिकार नाही म्हणून श्रवण करू शकत नाही. मग श्रवणाचा अधिकार आला पाहिजे. श्रवणाचा अधिकार येण्यासाठी मोक्ष इच्छा असावी लागते. एकदम सोपं काम. मुक्त का व्हायचं याचा विचार करायला लागतो. का मुक्त व्हायचं? कशासाठी मुक्त व्हायचंय? काय गरज पडली मुक्त व्हायची? कशासाठी मुक्त व्हायचं? त्याला मुक्त का व्हायचं हे माहित नाही. फक्त महाराजांनी सांगितलं मोक्ष 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 प्राप्त करायचं म्हणून मोक्ष प्राप्त करायचं. पण का? कशासाठी? एखाद्याला बळच जर म्हटलं तुला फार भूक लागली, फार भूक लागली बरं का तुला, महाराजांनी 10 वेळा सांगितलं एखाद्याला तुला खूप भूक लागलेली आहे, खूप भूक लागलेली आहे, तुला खूप भूक लागलेली आहे, खूप भूक लागलेली आहे, असं महाराजांनी 100 वेळा सांगितलं. म्हणजे त्याला भूक लागते काय? तसं महाराज म्हटले तुम्हाला मोक्ष पाहिजे, मोक्ष पाहिजे, तुम्हाला जन्म मरणाचा फेरा चुकवला पाहिजे, चुकवला पाहिजे, चुकवला पाहिजे. अरे 100 काय 1000 वेळा सांगितलं तरी उपयोग नाही त्याचा. काय उपयोग? काहीच उपयोग नाही. भूक लागली तर सांगावं लागतं का की मला याला भूक लागली? सांगायला लागत नाही. तसा मोक्षेच्छा निर्माण झाली त्याला सांगावं लागेल का? काही नाही. त्याला श्रवणाला बसावंच वाटतं, तो श्रवण करतोच. काही हो, मग श्रवण करणार म्हणजे करणार. अनाधिकार असेल तर बसून सुद्धा ऐकणार नाही, आणि अधिकारी असेल तर श्रवण करण्यासाठी कुठूनही येईल, काही करेल, श्रवण करेल. काय करेल? श्रवण तो करेलच. कसा येईल, कुठून येईल, कधी येईल काही सांगता येत नाही, पण श्रवण करेल. आणि जेव्हा जेव्हा अनधिकार निर्माण होईल तेव्हा तेव्हा करणार नाही श्रवण. श्रवण करताना 2 भाग असतात. श्रवणामध्ये एक म्हणजे सद्गुरु मुखातून श्रवण केलं जातं, आणि एक शास्त्र वाचन. शास्त्र जेव्हा आपण वाचतो तेव्हा ते सुद्धा श्रवणच आहे. तुम्ही माझं 1 तास ऐकता म्हणजे श्रवण असंच एक व्याख्या मी धरत नाही. माझं म्हणणं असं आहे की श्रवण म्हणजे काय? तुम्ही जेव्हा शास्त्र वाचता तेव्हा शास्त्र जेव्हा वाचत असतं ते सुद्धा एक श्रवणच आहे. म्हणून फक्त शास्त्र ऐकलं म्हणजे श्रवण हा स्थूल भाग आहे, स्थूल विषय आहे. मी बोलतो आणि तुम्ही ऐकता, बरोबर, हे श्रवण आहे. व्यावहारिक रीतीने विचार केला तर याला श्रवण असे म्हणतात. पण थोडासा सूक्ष्म विचार जर आपण केला तर श्रवण म्हणजे काय? मी जे बोलतो हे जर शास्त्रात असेल आणि तुम्ही तेच वाचलं तर याचा अर्थ काय झाला? ते सुद्धा श्रवणच आहे. म्हणून तुम्ही श्रवण फक्त इथे 1 तासच करता असं नव्हे, तर तुम्ही जेव्हा केव्हा शास्त्र वाचता तेव्हा शास्त्र तुमच्याशी बोलत असतं. पण जेव्हा केव्हा आपण ज्ञानेश्वरी वाचतो, पहिली ओवी वाचली, दुसरी वाचली, तिसरी वाचली, चौथी वाचली, 5वी वाचली, 100 वाचल्या, 1000 वाचल्या, पण ह्या 1000 ओव्या वाचताना त्यातली एखादीच ओवी लक्षात येते. 999 ओव्यामध्ये आपण श्रवण नाही करत, आपलं श्रवण होतच नाही. सर्वांचं, प्रत्येकाची अशी स्थिती आहे. 999 ओव्या आपल्या श्रवण नाही होत. बरं, एखाद्याने त्याच्यातला भावार्थ लिहिलेला आहे, कुणीतरी विवरण त्याचा अर्थ लिहिलेला आहे, भावार्थ ज्ञानेश्वरी वाचली, कोणाचा तरी अर्थ वाचला, तर त्या अर्थ वाचताना सुद्धा तुम्ही समजा 500 त्याच्या ओव्यांवरचे अर्थ वाचले किंवा 1000 ओव्यांवरचे अर्थ वाचले, तरी सुद्धा त्यातल्या कदाचित 50 ओव्यांचे अर्थ आपल्याला लक्षात आलेले असतात. उरलेल्या 950 ओव्यांचे अर्थ कुठे गेलेले असतात काहीच कळत नाही, बरोबर ना? का? कारण श्रवणाचा अधिकार नाही.
आणि ज्याला श्रवणाचा अधिकार नाही त्याला मननाचा अधिकार येऊ शकत नाही. श्रवण जे आहे ते कसं पाहिजे? श्रवण पाहिजे. श्रवणाशिवाय काही उपयोग नाही. श्रवण हे अंतरंग साधन आहे. श्रवण हे अत्यंत गरजेचं साधन आहे. श्रवण करावंच माणसाने. तुम्ही मला तर अधिकार दिसत नाही, महाराजांनी सगळ्यात पहिलं बहिरंग साधन सांगितलं ते मी करतो. तू आता श्रवणाला आलास ना, म्हणजे तुला श्रवणाचा अधिकार आहे. महाराजांच्या समोर एकदा जरी चिंतनाला बसला तरी समजायचं आपल्याला श्रवणाचा अधिकार आहे. अलग लक्षात. तुम्ही श्रवणाला बसले ना, कसेही बसा, दगडासारखे बसा. मी काय बोललो हे काही ऐकलं नाही तरी चालेल, पण बसले म्हणजे तुम्हाला श्रवणाचा अधिकार आहे. मग आता काय करा, तो अधिकार वाढवा. आले म्हणजे तुमचा अधिकार आहे. त्याशिवाय मनुष्य येतच नाही. कोणी कुठून कधी जाऊ शकत नाही. सृष्टीचा नियम एकदम पक्का आहे. तुम्ही एकदा आले का दोनदा आले 10दा आले हा प्रश्न नाही. तुम्ही आले ना म्हणजे तुम्हाला अधिकार आहे. फक्त तो अधिकार आता कमी कमी अधिक होतोय ना, मग तो वाढवा. एवढंच माझं सांगणं आहे. तो कमी अधिक होतो, तो वाढवा. जसं तुम्ही शास्त्र वाचत राहाल, म्हणजे तुम्ही शास्त्राचं श्रवण करत राहाल, तसं तसं माझं श्रवण करण्याचा तुम्हाला अधिकार येईल. शास्त्र अभ्यास करत राहा. शास्त्र अभ्यास करत राहिला म्हणजे काय होतं की आपोमत योग्य सद्गुरूंकडे रवानगी होते. योग्य सद्गुरूकडे म्हणजे त्यांच्या अंतरंगामध्ये रवानगी होते. अंतरंगात जाता येतं आणि अंतरंगात जाऊन मग सद्गुरूचा निर्धार करण्यासाठी जो अधिकार आहे तो प्राप्त होण्याची शक्यता असते. म्हणून शास्त्र वाचत राहा. हजारो वेळ वाचल्यानंतर एक कळली, हजारो वेळ वाचल्यानंतर एक कळली, काय हरकत आहे? हजारो ओळ वाचल्यानंतर जर आपल्याला एक ओवी समजा कळलेली असेल, काय हरकत नाही ना. उद्या परत 1000 वाचू, 2 कळतील. 3000 वाचू, 3 कळतील. 9000 वाचू, 9 कळतील. असं पुन्हा करत राहू. मग हळूहळू काय होईल? हळूहळू असं केल्यानंतर काय होईल? पुढच्या 1000 वेळा वाचायचं ना आपण जेव्हा, तेव्हा 1 करायच्या 2 कळतील. त्याच्या पुढच्याला 3 कळतील. त्याच्या पुढच्याला 4 कळतील. त्याच्या पुढच्याला 5 कळतील. अशी एक वेळ येईल की 1000 वेळा वाचल्या 1000 काढल्या. असं होईपर्यंत वाचा. तुम्हाला एवढे शास्त्र आहेत, काय काय वाचायत. एक शास्त्र तुम्ही पक्क कायमच ठेवा. एक शास्त्र कायम ठेवायचं, बाकीचे शास्त्र तुम्हाला वाटेल तेव्हा वाचत राहा. म्हणजे सद्गुरूंच्या सल्ल्याने वाचा किंवा तुम्हाला वाटलं तसं वाचा. त्याच्यात मी काय जास्त हे करत नाही. ज्याचा अनाधिकार असतो तो किती मोठा ग्रंथ हातात घेतला तरी ठेवतोच बाजूला परत. आहे का? तुम्ही अनाधिकार असले त्या ग्रंथाचे तर तुम्ही तो ग्रंथ हातात जर घेऊ शकत नाही, पहिले समजा घेतला तरी तो वाचायचा बाजूलाच पडेल तो. पण एक शास्त्र कायम हातात ठेवा, ते म्हणजे ज्ञानेश्वरी. कारण प्रस्थानत्रयामध्ये श्रीमद भगवद्गीता आहे आणि आपल्यासाठी प्राकृत ग्रंथ आहे श्री ज्ञानेश्वरी. श्री ज्ञानेश्वरी हे शास्त्र जे आहे तुम्ही कायम असा दिवसच जाऊ द्यायचा नाही की ज्ञानेश्वरी वाचायची नाही. असा नियम जरी केला तर चालेल. पाणीच प्यायचं नाही त्याशिवाय. सकाळी उठल्यानंतर ज्ञानेश्वरीच्या 100 ओव्या वाचल्याशिवाय पाणी प्यायचं नाही किंवा 50 ओव्या वाचल्याशिवाय पाणी प्यायचं नाही. असं काहीतरी नियम आपणच आपल्याला घालून घ्या, काही हरकत नाही. तो काय वैदिक नियम नाही आहे. आपल्याच शरीराला चांगली सवय लावावी म्हणून आपण तो करतोय. त्याचं काय वेदामध्ये लिहिलेलं नाही कुठे ज्ञानेश्वरी वाचल्याशिवाय पाणी पिऊ नये असा काही नियम नाही. पण आपल्या शरीराला एक वळण लागावं म्हणून तो आपणच आपल्याला घालणारा नियम आहे. असं काहीतरी नियम करून किंवा ज्ञानेश्वरी वाचली नाही तर झोपायचंच नाही त्या दिवशी, काहीतरी असे नियम करून ज्ञानेश्वरी वाचा. पण ते फक्त वाचायची म्हणून वाचली यांत्रिकी झालं तर मग तरी अडचण आहे. आपला हेतू काय आहे? 1000 वाचाव्यात आणि 1000 कळाव्यात. श्रवण. जेव्हा तुम्ही असं कराल तेव्हा तुम्हाला सद्गुरू सांगतात काय हे ऐकण्याचा अधिकार येतो, म्हणजे श्रवणाचा अधिकार येतो. श्रवण जेव्हा करायला आपण येतो तेव्हा ते श्रवण आपल्याला कसं झालं पाहिजे? त्यांनी 1 तास सांगितलं आणि आपण 1 तास ऐकलं. सांगितलं किती तास? 1 तास. ऐकलं किती? 1 तास. 1 सेकंद ही बाजूला गेलो नाही. प्रत्येकाचं असं होईल ना, असं होणारच असं नाही. बऱ्याच वेळा काय होतं की 1 तास सांगतात आणि त्यातले आपण 50 मिनिट ऐकतो आणि 10 मिनिट ऐकू शकत नाही. पण अशी वेळ येते की ज्यावेळेस 1 तास सांगितलेलं असतं आणि 1 तास आपण ऐकतो. अशी वेळ येते का? हो, असे साधक आहेत बरेचसे की जे मी 1 तास सांगतो आणि 1 तास ऐकतात. पण असे पण साधक आहेत की मी 1 तास सांगतो आणि ते 1 मिनिटच ऐकतात. पण मग हे टिकत नाहीत, हे राहत नाहीत, काही काळात निघू जातात. मग न ऐकणाऱ्यांमध्ये बराच प्रॉब्लेम आहे. न ऐकणाऱ्यामध्ये कशा प्रकारे ऐकू शकत नाही? वेगवेगळे कारण असतात. महाराजांना श्रद्धा नसणे किंवा अति कष्ट केल्यामुळे निद्रा येणे, विषय न पेलवल्यामुळे निद्रा येणे, काहीतरी आजारपणामुळे निद्रा येणे, अनंत अडचणींमुळे श्रवण होत नाही. ही अनंत ज्या अडचणी आहेत हे तर फक्त निमित्त आहे. तुमचं उपादान कारण वेगळं आहे. काय उपादान कारण वेगळं आहे? मोक्ष इच्छा नाही, इच्छा. मोक्ष इच्छा त्याचं पहिलं कारण आहे ना. मोक्ष इच्छा जर प्रबळ असेल तर अनंत अडचणी असल्या तरी श्रवण होणारच आहे. आपल्या आवडीचा विषय जर आपण ऐकायला लागलो किंवा पाहायला लागलो तर कितीही झोप आलेली असली, आपल्याला किती अडचणी असल्या तरी आपण करणारच का नाही? मी मागे तुम्हाला एक दृष्टांत सांगितला होता
समजा तुमचं पोटचं पोरग आजारी पडलंय. आता पोटचं पोरग म्हटल्यावर कसं असतं हे आईला माहिती. म्हणजे आईच्या हृदयातून जर बघितलं तर पोटचं पोरग आजारी पडल्यानंतर रात्रीचे 1 वाजलेले आहेत. तुम्ही अत्यंत खेड्यात दुर्गम भागामध्ये कुठेतरी राहताय आणि बाहेर मोठा जोरदार मुसळधार पाऊस सुरू झाला. त्या पावसामध्ये विजा एवढ्या कडकडाट करतायत आणि तुमच्या जवळपास वस्ती नाही. तुम्हाला 15 किलोमीटर चालून गेल्यानंतर डॉक्टर भेटणार आहे, डॉक्टरचं घर, आणि मुलगा आता जर तुम्ही डॉक्टरकडे नेला नाही तर मरणार आहे. असं जर तुम्हाला लक्षात आलं तर तुम्ही काय कराल? सकाळपर्यंत वाट बघाल आणि आपण एकटी स्त्री आहोत असा विचार कराल? असा विचारच करू शकत नाही, विचारच करणार नाही. मी एकटी स्त्री आहे, बाहेर पाऊस पडतोय, 15 किलोमीटर चालायचंय, आपल्या आजूबाजूला वस्ती नाहीये, रात्रीचे 1 वाजलेत. हा विचार कशाला करेल कोण? कुठलाही विचार न करता वेळ आली तर पळत 15 किलोमीटर पावसात जाईल स्त्री. जाईल की नाही? का नाही जाणार? तशी ज्याला मोक्ष इच्छा आहे त्याचं श्रवण कसं असेल? खरीच जर मोक्ष मुक्ती व्हावी अशी इच्छा असेल, तुम्ही म्हणाल नाही मुक्तीची आम्हाला इच्छा प्रबळ आहे हो, पण तुमच्या बोलण्यावर आम्हाला मुक्ती थोडी मिळणार आहे, ह्याला म्हणतात अश्रद्धा. आता नुसती तुमची मोक्ष इच्छा असून उपयोग नसतो. तुमची मोक्ष इच्छा फार प्रबळ आहे, परंतु सांगणाऱ्यावर श्रद्धा नसेल की सांगणाऱ्याकडून मुक्ती होईल का नाही. पहिला तर प्रश्न हा मुक्त आहे का नाही, अशी अडचण येते ना. मी जरी असं म्हटलं, तुम्ही श्रद्धेपोटी म्हणाल महाराज मी असं म्हणू नका बरं, चांगलं नाही वाटत. तसं नाही, लोकांच्या अडचणी येत्या म्हणून मी बोलतोय. त्या असतात प्रत्येकाला की सांगणाराच मुळात मुक्त आहे का नाही, कारण तोच विचित्र वाटतो. विचित्र का वाटतो? त्याचे अनेक व्यवहार आहेत. अनेक व्यवहारावर लक्ष गेल्यामुळे महाराजच विचित्र वाटतो. तो कुठलेही कपडे घालतो, तो कोणाशी कसंही बोलतो, महाराजात भांडणं आहेत, त्याच्यामुळे हा मुक्तोय का तो मुक्तोय प्रश्न आहे. अशा अनंत अडचणीमुळे तुम्हाला काय वाटेल? अश्रद्धा. मग ह्या अश्रद्धेमुळे काय होतं की तरी तुमची मोक्षेच्छा जरी प्रबळ असली तरी तुम्ही ऐकू शकत नाही. मोक्षेच्छा फार प्रबळ आहे पण अश्रद्धेमुळे ऐकू शकत नाही. अशा अनंत अडचणीमुळे तुम्हाला श्रवणाचा अधिकार डावलला जातो, श्रवणाचा अधिकार राहत नाही. ह्याला काय करावं फार मोठा प्रश्न आहे. पण श्रवण जे आहे हे श्रवण तर आपल्याला करावंच लागेल. श्रवण हे अंतरंग साधन आहे. श्रवण जर तुम्ही कराल तर तुम्हाला अंतरंग अजून जाता येईल, म्हणजे आपल्याला मुक्त महापुरुषांपर्यंत जाता येईल. तत्त्व पदार्थ शोधन हा शेवट आहे. तत्वमसी या महावाक्याचा विचार करताना आपण त्याचा सखोल अभ्यास केलेला आहे. त्यातलाच शेवट कशावर होतो? साधनांचा शेवट कुठे होतो? तत्तम पदार्थ शोधन. तत् म्हणजे काय, त्वम म्हणजे काय, याचा शोध लागला की विषय संपला. साधनांचा शेवट तत्तम पदार्थ शोधनावर होतो. तत् म्हणजे काय, म्हणजे भगवंत म्हणजे काय, त्वम म्हणजे काय, आपण कोण आहोत, याचा विचार ज्या ठिकाणी, ज्याचा शोध ज्या ठिकाणी होतो त्या ठिकाणी परमार्थ संपला. म्हणजे तुम्ही आता श्रवण करायला बसलेले आहात, 1 मिनिट जरी तुम्ही इथे माझं बसून ऐकत असला तरी सुद्धा तुम्ही अंतरंग साधनातल्या मागे जर आपण आलो तर कितव्या साधनावर आहोत? 4थ्या. श्रवण हे अंतरंग साधनाचा विचार करतात, तत्तम पदार्थ शोधन हे शेवटचं आहे. म्हणून ते 1, निदिध्यासन 2, मनन 3 आणि श्रवण 4. मग इथून पुढे तुम्हाला श्रवणाच्या पुढे किती साधनं आहेत? फक्त 3. एवढं अंतरंग तुम्ही पोहोचलेले आहात. नाही म्हणले तरी तुम्हाला असं कसं काय झालं, एवढ्या जवळ कसं काय आलो? अरे पूर्वजन्मी तू काहीतरी केलं असेल म्हणून बसलास ऐकायला. ज्या अर्थी तू माझ्या जवळ आलास त्या अर्थी तू पूर्वजन्मी काहीतरी केलेस. ज्या अर्थी तू ज्ञानेश्वरी हातात घेतोस त्या अर्थी पूर्वजन्मी काहीतरी केलेस. नाही पण महाराज आम्ही तर फार पाप केले, त्याच्या मागे तर आम्ही फार विचित्र होतो. अरे ते जाऊ दे. जगातले सगळेजण पाप पुण्य दोनच भागांवर नाचतायत. तसं तुझ्या शरीरामध्ये सगळे पुण्यच असते तर तू जन्मताच ज्ञानी असतास ना. म्हणजे जन्म मरणाच्या फेऱ्यामध्ये पाप पुण्याच्या या 2 भागांवरच तर सगळं चाललेलं आहे. म्हणून तू पूर्वी काय केलंस हे विचार नको करूस. त्याचा पश्चाताप झाला, त्यासाठी प्रायश्चित्त काय केलं असेल कर, नाही तर करू नको. तो सद्गुरूच्या द्वारे कर किंवा स्वतःच्या मनाने कर, पण काहीतरी करून तू त्याच्यातून बाहेर पडलायस. आता ज्या अर्थी तू ज्ञानेश्वरी हातात घेतलीस त्या अर्थी तुला श्रवणाचा अधिकार आहे. ज्या अर्थी तू चिंतनामध्ये बसतोस त्या अर्थी तुला श्रवणाचा अधिकार आहे. मग हे श्रवण जे आहे हे इथून जर विचार केला तर 4थं किंवा पहिलं जर साधन धरलं तर तत्तम पदार्थ हे 4थं साधन आहे. या तत्तम पदार्थ म्हणजे 4थ्या वर्गापर्यंत जायचं एवढाच आपला परमार्थ शिल्लक आहे, काहीच राहिलेलं नाही आपलं. किती सोपं आहे, फार सोपं आहे. कारण जेव्हा केव्हा तुम्ही श्रवण करणार तेव्हा तुम्ही 1 मिनिट ऐकलं तर तुमचं मनन किती मिनिट होणार आहे? 1 मिनिट होणार आहे. तुम्ही 2 मिनिट जर श्रवण केलं तर तुमचं मनन 2 मिनिट होणार आहे. तुम्ही 3 मिनिट ऐकलं तुमचं मनन 3 मिनिट होणार आहे. समजा तेवढंच मनन होणार आहे असं आपण धरायचं नाही. समजा तुम्ही 10 मिनिट ऐकलं तर तुमचं मनन जे आहे ते 1 मिनिट होणार आहे असं धरू.
तर मला जरी वाटतं की किती मूर्ख मनुष्य असला, किती ढ असला, तरी माझं बोलणं 1.5 तासातलं किंवा 1 तासातलं 10 मिनिट तर ऐकतोच, नाही म्हटलं तरी ऐकतोच. मग 10 मिनिट ऐकलं, तुमचं मनन 1 मिनिट होणारच. मला माहितीये तुम्ही माझे जे शब्द ऐकता, म्हणजे 10 चिंतन ऐकल्यानंतर माझ्या 10 चिंतनामधलं एक तरी वाक्य तुम्हाला असं असतं की जे तुम्हाला वारंवार आठवेल. किती दिवस आठवेल? कदाचित 2 दिवस आठवेल, पण आठवतच ना. ज्या अर्थी आठवतं त्या अर्थी तुमचं मनन झालं. एवढं सोपं काम आहे. मी जे बोलतो हे वाक्य तुम्हाला 1 दिवस का होईना एकदा जरी आठवलं तर तुमचं तेवढं मनन झालेलं आहे आपोआप. का? आणि मनन झालं म्हणजे श्रवण झालेलं असतं. असो, मननाचा विषय नंतर आहे. श्रवण जे आहे हे श्रवण आपण जर आता सुरुवात केली तर पहिल्या पायरीवर आहोत. 4थ्या पायरीवर गेलो की आपला विषय संपलेला आहे. जन्म मरणाचा फेरा तुमचा चुकला, संपला. इथून मागचा विचार नाही, इथून पुढचा विचार नाही, भूत भावी याचा विचार करू नका, वर्तमान काय याचा विचार करा. आलं लक्षात? तुम्ही जर तत्त्व पदार्थ शोधण्यावर पोहोचले, तुमचा विषय जन्म मरणाचा फेरा संपलेला आहे. तो संपवायचा का नाही हे याला मोक्षेच्छा असं म्हणतात. ती आहे असं धरूया. का? कारण तुम्ही इथे ऐकायला बसले. महाराज आम्हाला तर माहितच नव्हतं जन्म मरणाचा फेरा असतो का नसतो. मी तसं नाही बघत. आता मी असं बघतोय की तुम्ही श्रवण करायला बसले ना, म्हणजे मोक्षेच्छा तुमची आहेच. ती लुप्त झालेली आहे, ती लोपलेली आहे. तर ठीक आहे, ती ट्रिगर होते, जागृत होते, ती त्याला काही विशेष नाही. तुम्ही श्रवण करायला बसले म्हणजे मोक्षेच्छा तुमच्याकडे आहे. बळच बसलेत का तरी सुद्धा आहे, फक्त ती काय झालेली आहे, लोपलेली आहे. त्याच्यावर थोडंसं कचरा आलाय, तेवढा पुसला की झाला. तुम्हाला कळेलच. याच्या पूर्वी तुम्ही साधनं केलेली, या जन्मात नाही मागील जन्मांमध्ये तुम्ही ती साधनं केलेली आहेत, म्हणून काहीतरी निमित्ताने तुम्ही इथे आलेत. आणि आता तुमची गुप्त किंवा लोपलेली जी मोक्षेच्छा आहे ती पुन्हा जागृत होईल. पुन्हा तुम्हाला असं 1 क्षण 2 क्षण 1 तास वारंवार वाटेल की अरे नाही, आपण जन्ममरणाच्या फेऱ्यात अडकलेलो आहे. वाटेल तुम्हाला, पुन्हा ते जागृत होईल. जे मधल्या काळामध्ये काय झालं त्याच्यावर कचरा आलाय, तर तो काय होईल, पुन्हा बाजूला होईल. मधल्या काळात कचरा येऊ शकतो ना, का नाही येऊ शकत? झाडाची पानगळती झाली तर जमिनीवर कचरा असतो का नाही? मग तो कचरा बाजूला गेली, खाली जमीन स्वच्छच असते. किंवा ते झाडाची पानं जर विहिरीतल्या पाण्यावर पडली तर तेवढ्या पुरतं पाणी ते खराब वाटतं. ते कचरा बाजूला गेले की खाली पाणी स्वच्छच असतं. तसंच आहे आपल्या ह्या मोक्ष इच्छेवर थोडाफार धूळ कशामुळे साचलेली असेल, आपल्या पापकर्मामुळे, तर ती आपोआप दूर जाते, आपोआप ती हटते ती बाजूला, आणि आपल्याला मुक्ती व्हावी असं वाटत असतं. आणि हीच मुक्तीची इच्छा आपल्याला श्रवणाच्या अधिकारामध्ये दृढता निर्माण करते. श्रवण हे आपल्याला 2 प्रकारे करता येतं. या श्रवणामध्ये आपल्याला आपला अधिकार जो आहे तो श्रवणाचा वाढवता येतो, वाढवला पाहिजे, तो वाढला पाहिजे. श्रवणाचा अधिकार वाढण्यासाठी काय करायला पाहिजे की आपण ग्रंथाचा वारंवार अभ्यास करायला पाहिजे. ग्रंथ आणि सद्गुरू हे 2च जगामध्ये तारणारी लोक आहेत. बाकी जगामध्ये कोणी तारू शकत नाही. ग्रंथाचं बोलणं, सद्गुरूंचं बोलणं हे जरी अवघड वाटत असलं तरी सुद्धा यांच्याशिवाय आपल्याला कोणी आत्म्याची प्राप्ती करून देऊ शकत नाही. म्हणून आपण त्यांचा संग केला पाहिजे. विचारा, तुम्ही कुठल्याही माणसाला जाऊन विचारा, तुमच्या अत्यंत प्रीतीच्या माणसाला, ज्या माणसाविषयी तुम्हाला प्रेम वाटतं त्या माणसाला जाऊन विचारा तुम्ही. ज्या माणसामध्ये तुमचा जीव गुंततो, ज्या माणसामध्ये तुम्हाला व्यवहार करायचा आहे, त्या माणसांना विचारा तुम्ही की बाबा रे, तू मला आत्म्याची प्राप्ती करून देऊ शकतो का? तो जर म्हटला हो, तर मी म्हणतो तुम्ही माझ्याकडे येऊ नका, त्याचा संग करा. तुम्ही त्याला विचारा, तू मला तत्त्व पदार्थ शोधन करून देऊ शकतोस का? तो म्हटला हो, तुम्ही त्याचा संग करा. कारण व्यक्ती सापेक्ष हा विषय सुरू नाहीये. म्हणजे मी असेल म्हणूनच तुम्ही करावं असं नाहीये. संदीप महाराज जे आहेत यांच्याकडूनच फक्त परमार्थ करायचा असा काही नियम आहे काय? काही नियम नाही असा. तुम्ही कोणाकडूनही परमार्थ शिका, परंतु जे कोणी तुम्हाला आत्म्याची प्राप्ती करून देऊ शकत असेल अशांचाच संग करा. त्यांना विचारायचं स्पष्टपणे. काय करायचं? विचारायचं स्पष्टपणे. आणि काय करायचं म्हणजे मी कुठं कोणाला विचारायला सांगितलं तुम्हाला? ज्यांच्यामध्ये तुमचा जीव गुंतून राहतोय त्यांना विचारायचं, बाबा रे, तू आत्म्याची प्राप्ती करून देऊ शकतो का? नाही देऊ शकत. ते नाही म्हटला तर मग त्याला सांगायचं, हे बघ, ज्ञानेश्वरी हा ग्रंथ आहे, हा ग्रंथ आपल्याला आत्म्याची प्राप्ती करून देऊ शकतो. तर महाराजांचं नाव घेऊ नका, नाही तर मार खावा लागेल. त्यामुळे ग्रंथ द्या. म्हणजे बघ, ही आहे ज्ञानेश्वरी, हा आहे श्रीमद भगवद्गीता ग्रंथ. आता हा ग्रंथ आपल्याला आत्म्याची प्राप्ती करून देऊ शकतो. या ग्रंथाचे सर्वसाधारण नियम असे आहेत की गळ्यात माळ घालावी लागते आणि अभक्ष्य चालत नाही. हे अत्यंत गरजेचे नियम आहेत. इथून पुढे तुझ्या घरात, माझ्या घरात हा विषय होणार नाही. माळ घाल आणि असं असं कर, संपला विषय. तो ते करेल तर त्याचं भलं होईल, नाही करेल आपला वाट मोकळी झाली. तो आपल्याकडे तोंडही
फिरवणार नाही. सुंटे वाचून खोकला गेला, तो आपल्याकडे येत नाही. उलट 1 महिना जाईल, 2 महिना जाईल, 3 महिना जाईल, 12 महिने जातील. आपणच दर महिन्याला विचार करू, हा आला नाही बरं का, आणि आपणही गेलो नाही, आला नाही बरं का, आपणही गेलो नाही. 12व्या महिन्यात मात्र काय होईल की आपणच फारच खरूज सुटल्यामुळे त्याच्याकडे जाऊ चाटायला पाय, आणि बाबा रे तू आला नाहीस आमच्याकडं, एवढं का मनाला लावून घेतलं, नको वाचून ज्ञानेश्वरी, काय हरकत आहे, तुला वाटेल ते खा, आम्ही येऊ तुझ्याकडे, तू नाही आलता, पण असं करू नको रे बाबा, येत जा. एवढे विचित्र साधक म्हणजे आपण आहे. काय तुम्हाला आत्म्याची प्राप्ती होणार? हे सगळे नियम बदला, तुमच्या जगण्याचे नियम बदला, तर तुम्हाला श्रवणाचा अधिकार आहे. श्रवण जर तुम्हाला करून घ्यायचं असेल, 1 तास ऐकावं आणि 1 तासच ऐकलं पाहिजे. 1 तास ऐकायला आला आणि 1 तास ऐकलं. 1 तास ऐकलं तर 1 तासाचं 1 तास मनन होत नाही. खरं पाहिलं तर 1 तास ऐकलं आणि 1 तास मनन झालं असं कधीच होत नाही, शक्यतो नाही होत. त्या 1 तास ऐकलेल्याचं काही मिनिटच मनन होत असतं. त्यातले सगळे शब्द येत नाहीत ना आतमध्ये, बरोबर ना. सगळे शब्द नाही येऊ शकत प्रत्येकाला आतमध्ये. काही शब्द इकडून तिकडे जातात, पण जेवढे काही आपल्याला लक्षात येतात त्याच्यावर आपण पुन्हा पुन्हा विचार करू शकतो, म्हणजे मनन करू शकतो. श्रवण ही स्थूल क्रिया आहे. श्रवण ही कशी क्रिया आहे? स्थूल क्रिया आहे. मनन ही सूक्ष्म क्रिया आहे. श्रवण करण्यासाठी काय काय लागतं? कान धड लागतात. तुमच्याकडे 2 इंद्रिय स्थूल देहातली धड पाहिजे. एक तर कान आणि दुसरं म्हणजे डोळे. हे 2 धड पाहिजे. एखाद्याचे डोळे गेले तरी चालतील, पण कान धड पाहिजे. पण एखाद्याला वाचता येत नाही तर त्याला डोळे नसले तरी चालतील, पण कान पाहिजे. म्हणून ज्याच्याकडे कान आहे, बरं ज्याच्याकडे कान पण नाही डोळे पण नाही, हा अत्यंत पापी मनुष्य आहे पूर्वजन्मीचा. कुठलंही इंद्रिय नसेल तरी चालेल, पण ही 2 इंद्रिय पाहिजे. कारण डोळ्याने पण श्रवण होतं तुम्हाला सांगितल्याप्रमाणे, आणि कानाने पण श्रवण होतं. आता मला तर वाटतं इथे बसल्या सगळ्यांना हे 2 इंद्रिय आहेत, कान पण आहेत आणि डोळे पण आहेत. जसं जसं वय वाढेल तस तसं ही 2 इंद्रिय काय होतात? आतमध्ये ओढली जातात. जसं जसं वय वाढतं तसं ही 2 इंद्रिय गुप्त होत जातात. मग श्रवण करू शकत नाही. मग सद्गुरूकडूनही श्रवण करू शकत नाही आणि शास्त्राकडूनही श्रवण करून घेता येत नाही. म्हणून तरुणपणी हे करावं लागतं. म्हणून तुम्ही तरुण लोकांनी तर तरुण लोकांना जेवढ्या लोकांना सांगता येईल तेवढ्या लोकांना सांगून द्या. प्रसार करायचा हे आपल्या हातात आहे, आपण प्रसार करू शकतो. अलग लक्षात. म्हाताऱ्यांनी सुद्धा तरुण भेटला की त्याला हेच ऐकवा. ते म्हणतील हे म्हातारं गेलंय कामातून, म्हणू द्या, काही फरक नाही पडत. पण त्यांना आपण एवढे विचित्र आहेत, मी तुम्हाला सांगतो, तुम्हाला वाईट वाटून घेऊ नका, पण आपण एवढे विचित्र आहेत की आपण तरुण लोक आपल्या घरातले जरी असली तरी आपण म्हणतो नको त्याच्याप्रमाणे चालू, कशाला त्याला वेगळे शिकवायचे, नंतर करील. तर आपण असले विचित्र आहेत. तुम्हाला जर हे लक्षात आलं असेल की म्हातारपणामध्ये हे करता येत नाही, तर तुमच्या घरातल्या तरुणांना हे शिकवा पाहिजे. पाळण्यात घातलं मुलाला, मी आधीच सांगितलेलं आहे, पाळण्यात घातलं तर त्याला श्रीमद भगवद्गीता गिफ्ट देऊन टाका, सोन्याची साखळी गळ्यात घालण्यापेक्षा. कोणाच्या जर वाढदिवसाला जायचं असेल किंवा कोणाच्या जर काय ते कुठला कार्यक्रम, ह्याचा बारशाचा कार्यक्रम, बारशाचा 61ला काय राहत नाही, बारशाच्या कार्यक्रमाला जर कोणाच्या जायचं असेल तर समजा जायचंच आहे तुम्हाला, तर जा, पण त्याच्या पाळण्यात श्रीमद भगवद्गीता ठेवा. लोक तुम्हाला हसतील, काय होतील, लोक हसतील, पण तरी द्या. सोन्याची, मला सांगा, सोन्याची चेन त्या मुलाला काही कळते का? कळते का? तुम्ही देता ना, त्याला काही कळत नाही तरी सोन्याची चेन देण्यामध्ये तुम्हाला फार खुशारकी वाटते, आणि श्रीमद भगवद्गीता त्याला काय लाज वाटते? हरिपाठ दिला तर काय लाज वाटेल? आता हे लहान लहान गोष्टी शिकवायत का तुम्हाला मी? माझा विषय हा आहे का? पण हे तुमची चेहरे पाहून, तुमची अवस्था पाहून मला ह्या गोष्टी बोलायला लागतात. अलग लक्षात. तर श्रवण जे आहे, हे श्रवण जर तुम्हाला करायचं असेल तर श्रवण दुसऱ्यांना पण शिकवण्याचा प्रयत्न करा. म्हणजे ज्ञानेश्वरी जी आहे ही आपण वाचली नाही तर पुढे काय होणार आहे? ही 2 इंद्रिये शाबूत जर राहिली नाही तर सगळे हाल होते. म्हणून ही 2 इंद्रिये शाबूत ठेवण्याचा प्रयत्न करा आणि भगवंताला प्रार्थना करत राहा, जो कोणी तू असशील रे बाबा, माझी सगळी इंद्रिय गेली तरी चालेल, पण डोळे आणि कान नीट ठेव. डोळे पण गेले तरी चालतील, पण कान नीट, आहे की नाही? कुठपर्यंत? जिथपर्यंत तत्त्व पदार्थाचं शोधन होत नाही त्या तिथपर्यंत. तत्त्व पदार्थाचा शोध झाला, डोळे फुटले तरी चालतील, कान फुटले तरी चालतील, पण तत्त्व पदार्थ शोध झाल्यानंतर आणि तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण होतात. भगवंत तुमचा जो आहे तो सगळ्या इच्छा पूर्ण करतो. मग हे काय करणार नाही काय?
हे की नाही? आता माझं एवढं अंदाजे काहीतरी वय झालं, एवढ्या वयापर्यंत मला डोळ्याला चष्मा लागला नाही. काही पाळण्यात आलेला चष्मा लावून देतात. यांचे डोळे आत्ताच गेले कामातून. अशी अवस्था असेल तर काय करणार? अलग लक्ष असो, चष्मा लावून का होईना, वाचता येते ना, काय हरकत नाही. पण वाचता येते म्हणजे श्रवण करता येते. श्रवण करा. हे श्रवण जे आहे तुम्हाला पुढे मनन या साधनांकडे नेणार आहे. श्रवण जे असतं ते 2 प्रकारचं असतं, नाही 3 प्रकारचं असतं. किती? 3 प्रकारचं. एक अंगी श्रवण, एक अंग श्रवण आणि एक अपातता श्रवण. या 3 श्रवणाचे हे 3 प्रकार आहेत. श्रवण या 3 पैकी कुठलं सगळ्यात श्रेष्ठ आहे? अंगी श्रवण. याचा अभ्यास विचारसागर नावाच्या ग्रंथामध्ये आहे. आता हा विषय आपल्याकडे इथे नसल्यामुळे मी त्याच्यावर तुम्हाला काही जास्त सांगणार नाही. तो जर ग्रंथ असतो त्याच्यावर आपण सविस्तर बोललो असतो. पण या 3 भागाची आपल्या थोडक्यात माहिती करूया. अंगी श्रवण म्हणजे काय? सगळ्यात अंतरंग आहे अंगी श्रवण. आपण म्हणतो ना एखाद्याला अंगी नाही लागत त्याला, म्हणजे हे अत्यंत अंतरंग आहे. त्यानंतर त्याच्या खालोखाल काय आहे? अंग श्रवण. आणि त्याच्या खाली अपातता श्रवण आहे. अपातता श्रवण जे असतं ते नुसतं ऐकलं आणि इकडून तिकडे ऐकल्यापुरतं बरं झालं, चिंतन संपलं, घरी गेला, विसरला, हे झालं अपातता. ऐकण्यापुरतं ऐकलं, नंतर विसरून गेला सगळं, हे काय आलं? अपातता. अपातता श्रवणामध्ये काय असतं? तो विचित्र पण काहीतरी करू शकतो. महाराज सांगतात वेगळं, हा ऐकतो वेगळं. अपाततामध्ये हे असतं. म्हणजे हे पण घ्यावे जे ऐकल्याने विसरून गेले, पण ऐकल्याने विपरीत अर्थ लावला, असे पण काही असतात. अंगश्रवण जे आहे तो ऐकतो आणि काहीतरी आठवतो, थोडंफार आठवतं, त्याचा थोडाफार विचार करतो, परत विसरून जातो, मग त्याला पुन्हा ऐकावं लागतं, असं काहीतरी होतं. हे अंगश्रवण आहे. आणि अंगी श्रवण म्हणजे काय? तो ऐकतो आणि त्याला मननाला ते उपयोगाला येतं. म्हणजे ज्या श्रवणाने मनन होणार आहे ते अंगी श्रवण आहे. कारण श्रवणातून पुढे मनन होते ना. म्हणून ज्या श्रवणाने पुढे मनन हे साधन साधलं जाईल की त्याच्याकडे त्याची वाटचाल होईल, ते अंगी श्रवण आहे. त्याचा उपयोग झाला, अंगी लागलं. म्हणजे खाल्लं, एखाद्या माणसाने अन्न खाल्लं आणि त्याची तब्येत सुधारली म्हणजे अंगी लागलं. म्हणजे तब्येत सुधारणं हे जेवण करण्याचं कारण होतं. म्हणजे जेवण केलं आणि तब्येतच सुधारत नसेल किंवा पोटच भरत नसेल तर अंगी लागलं कसं म्हणणार? त्याप्रमाणे श्रवण केलं आणि मननाचा अधिकार आला किंवा मनन करू लागला तर समजावं की ते अंगी श्रवण घडलेलं आहे. आणि ज्या अर्थी तुम्ही मी सांगितलेलं श्रवण करता आणि पुढे तुम्हाला बरेच दिवस लक्षात राहतं. काही काही लोक म्हणतात आम्हाला आठवड्याभर हे तो विचार चालतो, तुम्ही जे सांगता ते लक्षात येतं, त्याचा विचार करत असतो, त्या अर्थी त्याच्या मननाकडे त्यांची धाव होते. म्हणजे त्यांनी जे श्रवण केलं ते अंगी श्रवण आहे. हे 3 प्रकारच्या श्रवणामध्ये आपण असतो. प्रयत्नाने आपल्याला अपातता श्रवणावरून अंग श्रवण आणि पुढे अंगी श्रवण असा क्रम करायला पाहिजे. परंतु अंगी लागल्याशिवाय जेवण सोडू नये. जेवण करायचं अंगी लागलंच पाहिजे, ठीक आहे नाही? का नाही लागा? जेवण कशासाठी करावं? अंगी लागलं पाहिजे. अंगी लागण्यामध्ये पोट भरणे, बळ येणे हे सगळेच भाग घ्यावे. तसे श्रवण करण्यामध्ये काय करावं? श्रवण करावं आणि ते श्रवण केल्यानंतर मनन करण्याचा अधिकार यावा. म्हणजे मननाचा अधिकार येण्यासाठी श्रवण पाहिजे. श्रवण हे साधन आहे. ज्या दिवशी तुम्हाला तुमचंच मनन करता येईल त्या दिवशी तुम्ही श्रवण करू नका. काय? श्रवण हे साधन केव्हा संपतं, एंड कधी होतं त्याचा, असं जर विचार केला. कारण श्रवण हे साधन अवलंबायचं असं येऊन श्रवण करावं. आता हे श्रवण कधी बंद करावं तुम्ही? कारण काही लोक म्हणतात किती दिवस ऐकू आम्ही, असा प्रश्न येतो काही लोकांचा. किती दिवस ऐकावं श्रवण? श्रवण किती दिवस करायला पाहिजे? 1 दिवस, 2 दिवस, 3 दिवस, 10 दिवस, 100 दिवस, 2 महिने, 10 वर्ष, 15 वर्ष, 50 वर्ष, किती वर्ष? ज्या दिवशी तुम्हीच मनन करू शकता. तुम्ही मनन करताय, तुम्हाला पुन्हा ग्रंथ हातात घ्यावा वाटत नाही. ग्रंथ 2 वेळा हातात घ्यावा वाटत नाही. कधी? मूर्ख माणसाला सुद्धा. आपण मूर्ख तर झालो नाही ना, याचा विचार करावा. आपल्याला तर ग्रंथ घ्यावा वाटत नाही, गरज नाही वाटत ग्रंथाची. का? कारण आपण मूर्ख झालेलो असतो. मूर्खपणामुळे जर ग्रंथ हातात घेत नसाल तर तुम्ही काय मननावर गेलेलं नाही. मनन या साधनावर पोचले की तुम्ही श्रवण सोडून द्या, काही गरज नाही. पूर्णतः मननावर गेले पाहिजे. पण तसं होत नाही. म्हणून कधी श्रवण 50% झालं तर मननाकडे 50% जातो किंवा 10% जातो. म्हणजे ज्या दिवशी श्रवण 100% होईल आणि मननाकडे बऱ्यापैकी गेला
तर मग श्रवण राहिलं नाही तर चालतं. म्हणून ही कसं आहे की डायरेक्ट मननावर डायरेक्ट जाता येत नाही. म्हणजे श्रवण मनन हे सायमल्टेनियसली चालतं, म्हणजे दोन्ही बरोबर चालतात. श्रवण मनन सोबतच चालतात. आणि असं होतंय तुमचं. तुम्ही श्रवण करत असता पुढे मननही होत असतं, श्रवण करत असता मननही होत असतं. मग हे कसं आहे की चालू द्या दोन्ही. काय हे संपवावं ते प्राप्त करावं असं काही गरजेचं नाही. म्हणजे पहिलीतून दुसरीत जावं आणि मग पहिली संपली आता दुसरीत, असं नाही इथे काही. इथे कसं आहे दोन्ही एकाच वेळेसही चालू शकतात. मग जसं जसं श्रवण वाढत जातं तसं तसं मननही वाढत जातं, जसं जसं मनन वाढत जातं तसं तसं श्रवण कमी कमी होत गेलं तरी चालतं. म्हणजे एखाद्या अधिकाऱ्याला या आठवड्यातून एक वेळा ऐकलं तरी चालतं. काय काय ना आठवड्यातून 3 वेळा ऐकणंही गरजेचं असतं. मग काय काय लोकांना 1 महिन्याने ऐकलं तरी चालतं, मग काय काय 1 वर्षाने ऐकलं तरी चालतं. मग पुढे गेल्यानंतर श्रवण नाही केलं तरी चालतं. पण ती वेळ फार फार म्हणजे फारच दुर्मिळ आहे. म्हणून माझं सांगणं आहे की मरेपर्यंत श्रवण करावं. म्हणजे श्री ज्ञानेश्वरी किती दिवस वाचावी असा जर कोणी प्रश्न करेल तर कधीपर्यंत वाचावी. लोकांना सांगून ठेवायचं मी मेलो ना, मला जर जाळणार असेल तर माझ्यासोबत माझ्या ज्ञानेश्वरीला पण ठेवा, माझ्यासोबत माझी ज्ञानेश्वरी सुद्धा जळू द्या. आलं लक्षात. म्हणजे मरेपर्यंत ज्ञानेश्वरी सोबत पाहिजे. किती दिवस? मरेपर्यंत ज्ञानेश्वरी वाचा. ज्या लोकांना वाचताच येत नाही त्यांनी सुद्धा ज्ञानेश्वरी सोबत ठेवा. तुम्हाला असं कसं काय? अरे ज्याला सोनं कळत नाही तो गळ्यात सोन्याची चेन घालतो का नाही? हातात बांगड्या घालतो का नाही? घालतो ना. मग ज्ञानेश्वरी सोबत ठेवलं तर काय हरकत आहे? हरिपाठ पण ठेवायचा. ज्या लोकांना वाचता येत नाही त्यांनी सुद्धा हरिपाठ सोबत ठेवा किंवा ज्ञानेश्वरी ठेवा, काहीतरी एक ठेवा. त्याचं फळ मिळणार आहे तुम्हाला. तुम्हाला असं कसं काय? वाचता येत नसेल तर मिळेल, चिंता करू नका. त्याच्यामध्ये आहे शक्ती, ती आपोआप होईल. काय व्हायचं? मग ज्याला वाचता येत नाही त्याने हरिपाठ सोबत ठेवा किंवा श्रीमद भगवद्गीता किंवा ज्ञानेश्वरी कुठलाही ग्रंथ सोबत ठेवा. तर वाचणाऱ्यांनी ठेवू नये काय? वाचणाऱ्यांनी पण ठेवा. मरेपर्यंत हा ग्रंथ आपल्या सोबत पाहिजे, बाकी काही नसलं तरी चालेल. माझी तर तुम्हाला एक सांगतो, एक स्थिती अशी होती की ज्ञानेश्वरी जर सोबत नसेल तर मला झोप पण लागायची नाही. झोपच लागत नव्हती. काय सोबत ज्ञानेश्वरी पाहिजे म्हणजे पाहिजे, त्याशिवाय मी झोपू शकत नव्हतो. आता काय झालं, आता गरज नाही, म्हणजे त्याच्यातून मी बाहेर पडलो. म्हणून असं नाही की मूर्खपणाने तसं आता बंद पडलंय, तसं नाहीये. पण ज्ञानेश्वरी जी आहे म्हणजे ती श्रवण आहे ना, त्याच्यातून ही कुठपर्यंत? मरेपर्यंत. आपल्या तिरडी सोबत सुद्धा ज्ञानेश्वरी बांधाय सांगायची. इथपर्यंत आपली त्याचा संग ठेवायचा आहे. म्हणून कुठे बंद करू, कुठे थांबू, आता बंद करू का असं विचारू नका. आणि कोणी विचारलं त्यालाही तसं सांगा की बाबा रे श्रवण मरेपर्यंत करा. का? तुम्ही जीवनमुक्त झाले तर मग काय श्रवण करायची गरज आहे? अरे जीवनमुक्त झाल्यानंतरही श्रवण जर केलं तर त्याच्यात मजा आहे, ते गंमत म्हणून होईल, आहे की नाही? विलक्षण आनंद, जीवनमुक्तीचा विलक्षण आनंद मिळेल. त्यामध्ये जीवनमुक्तीचा विलक्षण आनंद भोगण्यासाठी श्रवण करा. ज्ञानेश्वरी सिद्ध महात्म्याने ज्ञानेश्वरी वाचावी का नाही वाचावी? वाचावी. का? कारण त्याला त्यातला विलक्षण आनंद मिळेल. सिद्ध महात्मा जर शास्त्र वाचत असेल तर त्याला शास्त्राची गरज, आता तो साधन म्हणून नाही वापरत. तसं तुम्ही कदाचित सिद्ध झाले तर तुम्ही साधन म्हणून ते वापरू नका. त्या जीवनमुक्तीतला विलक्षण आनंद तुम्हाला त्यातून मिळेल. त्यासाठी वाचत राहा. आणि ते तुम्हाला सांगायची गरज नाही पडणार. तुम्ही वाचा अथवा नका वाचा, तो तुमचा प्रश्न राहील. परंतु साधकांची कुठे अधोगती होऊ नये, भलत्याच मार्गाला तुम्ही जाऊ नये म्हणून मी तुम्हाला हे स्पष्टपणे सांगून ठेवतो आहे की तुम्ही देहपात होईपर्यंत, म्हणजे देह पडेपर्यंत श्री ज्ञानेश्वरीचा संग करा, म्हणजे श्रवण करत राहा. एक तरी ओवी वाचायचीच रोज, असं ठरवून घ्यायचं. एक तरी ओवी. आता एक ओवीने काय होतंय म्हणा, पण एक ओवी वाचली तर एक ओवी दिवसभर लक्षात राहिली पाहिजे. तुम्ही एकच वाचा, काय हरकत नाही. जाऊ दे, तुम्ही 50-100 नका वाचू. मी मग 100 का सांगत असतो, कारण 100 वाचल्यामुळे काय होतं, त्यातली एक लक्षात राहते किंवा एक शब्द लक्षात राहतो. पण तुम्ही एकच जर वाचली तर मग काय लक्षात राहणार आहे? म्हणून तो 100तल्या 99 वाया नाही गेलेल्या. 1000 वाचले तर 999 वाया नाही गेल्या. कोणाचं जर असं वाटत असेल की आपण 1000 ओव्या वाचल्या आणि 999 वाया गेल्या, असं नाहीये. ते असतं आतमध्ये, आतमध्ये त्या राहतात. आपल्याला त्या व्यक्त नाही करतायत, पण त्या 999 जे आपल्याला वाया गेलेल्या वाटतात ना, त्या अंतःकरणामध्ये बराच काही करून जातात. अंतःकरणामध्ये असलेले अनेक अनंत जन्मांची पाप ते धुवून टाकतात. ती आपल्याला दिसत नाही. आणि एक ओवी जी असते ती पाप धुण्याचे काम नाही करत. ती एक ओवी आपल्याला लक्षात राहते. पण 999 काय केलेलं असतं, आपल्या आतमध्ये बरेच बदल केलेले असतात जे आपल्याला लक्षात येत नाही.
आतमध्ये बराच त्याने काय केलेला असतो, परिणाम केलेला असतो. म्हणून तुम्ही 100, 999, 1000, 2000, 3000 काय वारंवार वाचा. किती वेळा वाचता येईल तेवढ्या वेळा वाचा. पाठ करण्यासाठी नाहीये हे. आत्मा कळवा म्हणून हे काय आहे, आपले अनंत जन्मांचे जे प्रतिबंध आहेत ते घालवण्यासाठीच हे साधन आहे. श्रवण केला म्हणजे मुक्त झाला असं नाही. श्रवण केला म्हणजे मुक्त झाला असं नाही. श्रवण केला म्हणजे मननाचा अधिकार आला. मनन हा जो भाग आहे, मनन हे जे साधन आहे ते केलं म्हणजे निधिध्यासनाचा अधिकार येतो. आणि ते केलं म्हणजे तत्त्व पदार्थ शोधनाचा अधिकार येतो. आणि तत्त्व पदार्थाचा शोध झाला म्हणजे मुक्त होतो. म्हणून एखादा जर म्हणेल की श्रवण केलं म्हणजे मुक्त होतो, तर होतो ना, पण तो कसा होतो, क्रमाने पुढे जाऊन मुक्त होतो. कारण एखादा म्हणेल की नाही, ज्ञानदेवांनी असं ओळीत लिहिलेलं आहे की इंद्रियाशी दुःख न देता मनाचा मारू न करिता, तैसा मनाचा मारू न करिता इंद्रियाशी दुःख न देता येथे मोक्ष असे आयता श्रवणाची माझी. मग श्रवणाची माझी मोक्ष असताना तुम्ही कशाला म्हणताय की नाही तत्त्व पदार्थ शोधनापर्यंत जायला पाहिजे, असं का म्हणताय? नाही, त्याच्यामध्ये एक क्रम आहे. उत्तम अधिकारी, मध्यम अधिकारी, कनिष्ठ अधिकारी. उत्तम अधिकाऱ्याला श्रवण करता क्षणी तत्त्व पदार्थ शोध होतो. तत्त्व पदार्थ शोध होणे हे फल आहे. श्रवण, मनन, निधिध्यासन ही साधनं आहेत. खरा विचार केला तर तत्त्व पदार्थ शोध हे काही साधन नाही म्हणावं. तसं म्हटलं तर थोडंसं साधन पण आहे, पण फल आहे खरं ते. कारण तत्त्व पदार्थाचा शोध लागणे हा शेवट आहे परमार्थाचा. मग श्रवण करता क्षणीच तत्त्व पदार्थ शोध झाला की त्याला म्हणायचं उत्तम अधिकारी. आता प्रत्येक जण तसा असेल काय? नसेल. पण ज्ञानदेवांनी ती ओवी जी लिहिलेली आहे ती बहिरंग साधनांचा विचार करून लिहिलेली आहे की श्रवणा माझी मोक्ष आहे असं त्यांनी का लिहिलंय. त्याच्या मागे तुम्ही विचार करा ना, तैसा मनाचा मारू न करता आणि इंद्रियाशी दुःख न देता. कारण इंद्रियांना दुःख देणे आणि मनाला मारणं हे वेगळ्या काही साधनांमध्ये येतं. म्हणजे योग मार्गामध्ये हे येतं. योग मार्गामध्ये काय करतं, मनावर फार अटॅक करावा लागतो आणि इंद्रियांना फार दुःख द्यावं लागतं प्रयत्नपूर्वक. अनेक त्याच्यात हठ योगामध्ये ते येतं. तर ह्या सगळ्या भागामध्ये ते येतं. म्हणून त्यांनी त्याच्या रेफरन्सने त्याचा संबंध धरून हे लिहिलेलं आहे की श्रवण करण्यामध्ये काहीच होत नाही. मला सांगा, 1 तासाच्या वर मी बोललोच नाही, तुमच्या कुठल्याही इंद्रियाला त्रास होईल का? नाही होणार. आता 1 तासानंतर माझं बोलणं वाटत झालं की हळूहळू पाय दुखतात म्हातारे लोक असल्यामुळे, तो भाग निराळा. परंतु 1 तास जर आपण बोललो तर काहीच होत नाही ना अडचण. इंद्रियांना दुःख होत नाही. तुम्ही स्वतःहूनच इथे आल्यामुळे तुमच्या मनाला काय मारून बसावं लागतंय का? नाही. आपल्याला इथं कोणाला कंपल्सरी नाहीच नाही विषय. इथे कंपल्सरी आहे का? तुम्ही जर कोणाला बळजबरीने आणला असेल तर हा निराळा भाग आहे. परंतु शक्यतो इथे जे येतात ते सगळे आपल्या मनाने येतात. बरोबर का नाही? म्हणजे तुमच्या मनालाही मारावं लागत नाही. आणि श्रवण करता म्हणजे या श्रवणातून तुम्ही कनिष्ठ अधिकारी जर उत्तम अधिकारी असेल तर श्रवण करता क्षणी तत्त्व पदार्थ शोध होईल. तुम्ही जर मध्यम अधिकारी असेल तर तुम्हाला मनन पुढे करावं लागेल. आणि तुम्ही कनिष्ठ अधिकारी असेल तर निधिध्यासनही करावं लागेल. मग तुम्ही म्हणाला अरे आपण कनिष्ठ अधिकारी याला काय अर्थ आहे? असं काही नाहीये. तत्त्व पदार्थ शोध हे फल आहे. ते प्राप्त झाले म्हणजे संपला विषय. तिघांनाही तेच मिळतंय. हरकत काय? फलावर लक्ष असावे. सगळ्यांना फल जर समान मिळत असेल तर अधिकार भेद असा थोडासा दिसला तरी वाईट वाटून घेऊ नये. वाईट वाटायचं काय कारण आहे? प्रत्येकाने तत्त्व पदार्थ शोध या फलावर जावं आणि आपला विषय संपवावा. अशा रीतीने हे अंतरंग साधना जी आहेत त्यांचा आपण विचार केला. श्रवण हे त्यातलं पहिलं साधन आहे. श्रवणाचा विचार आपण बारकाईने केलेला आहे. हे श्रवण तुम्ही कराल. हे श्रवण करण्यासाठी तुम्हाला जे काही अधिकार लागतो तो अधिकार तुमच्यामध्ये यावा. तो अधिकार तुमच्यामध्ये जर सुप्त असेल किंवा लोप पावलेला असेल तो जागृत व्हावा अशी श्रीगुरुचरणी प्रार्थना करतो. श्रवणाचा अधिकार ज्यांचा नसेल त्यांनाही हा श्रवणाचा अधिकार यावा. श्रवणामध्ये तुमची गती अंगी श्रवणापर्यंत व्हावी आणि मनन या साधनाकडे तुमची अत्यंत वेगाने गती व्हावी. किंवा श्रवणानंतर डायरेक्ट तुम्ही तत्त्व पदार्थ शोध जरी झाला तरी काही हरकत नाही. पण अशा रीतीने आपण श्रवणाच्या पुढे जावं ही श्रीगुरुचरणी प्रार्थना करतो. त्यांच्याच कृपेने निर्माण झालेले हे चिंतन त्यांच्याच चरणी अर्पण करतो आणि येथेच पूर्ण विराम देतो. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरुनाथ भगवान